घेऊ. तर आता मुल्लेर ब्रेसलॉ प्रिन्सिपल कुठे गेला? मुल्लेर ब्रेसलॉ प्रिन्सिपल. तर मुल्लेर ब्रेसलॉने काय सांगितलं बरं का, की तुम्ही काय करू शकतात, कोणत्या पण स्ट्रक्चरचं, तो ट्रस असो नंतर फ्रेम बीम ट्रस कोणता पण स्ट्रक्चर असो त्याची आय एल डी तुम्ही इझिली काढू शकतात. सो मुल्लेर ब्रेसलॉ प्रिन्सिपल. ब्रेसलॉ प्रिन्सिपल काय आहे बरं का आला, तो यांनी म्हटलेला आहे की तुम्ही कोणत्या पण स्ट्रेस फंक्शनसाठी आय एल डी काढू शकतात, पण एक काम करायचं काय बरं का, तुम्ही त्या स्ट्रक्चरला अनस्टेबल करायचं. त्याला काय करायचं? अनस्टेबल करायचं. कशा पद्धतीने अनस्टेबल करायचं मी सांगतो तुम्हाला. त्याला अनस्टेबल जर तुम्ही करून टाकला ना, तर अनस्टेबल झाल्यावर तो पाहिजे तिकडे जाऊ शकतो. मग जर अनस्टेबल झाला असेल ना, त्याच्या पॉईंटला पर्टिक्युलर पॉईंटला युनिट डिस्प्लेसमेंट द्यायचं, त्यामुळे त्याची मोशन होऊन जाईल आणि जो काही आपल्याला शेप दिसायला भेटेल, जो काही आपल्याला डिफ्लेक्टेड शेप दिसायला भेटेल, तीच आपली काय होऊन जाईल? आय एल डी होऊन जाईल, असं तो म्हणतो. फॉर एक्झाम्पल हा काय म्हणतो, याला आपण स्टेटमेंट पण लिहायला पाहिजे, कारण की परीक्षेमध्ये स्टेटमेंट पण विचारतात. ठीक आहे, आणि मी स्टेटमेंट लिहून दिलं तुम्हाला. असा बीम आहे, असा बीम दिसायला भेटतोय. आता मला काय म्हणले बरं का, मला म्हणलंय की या ठिकाणी ए आहे, इथं आहे बी. तर मला म्हणलंय की तुम्ही आय एल डी काढून दाखवा, आय एल डी काढून इन्फ्लुएन्स लाईन डायग्राम काढून दाखवा रिॲक्शन एची. तर रिॲक्शन एची मग आपण काय करतो, रिॲक्शन ए म्हणलेलं आहे म्हणजे व्हर्टिकल डिरेक्शन. मग आता व्हर्टिकल डिरेक्शनमध्ये असणारं जे रिस्ट्रिक्शन आहे त्याला जर का समजा आपण काढून टाकलं रिस्ट्रिक्शन जर काढून टाकले तर रिॲक्शन किती होत्या? 2. इथं रिॲक्शन किती होती? 1. आता जर का रिस्ट्रिक्शन मी काढून टाकलं तिथे रिॲक्शन किती राहणार? 1 राहणार फक्त. तर 1 अधिक 1 किती रिॲक्शन होत आहे? तिथं 2 रिॲक्शन होत आहेत. इक्विलिब्रियम इक्वेशन किती आपल्याकडे? 3. तर तुम्ही जर का समजा डी एस आय काढला तर -1 येऊन जातो. जर डी एस आय -1 येत असेल तर स्ट्रक्चर काय बरं का आपलं? स्ट्रक्चर काय आहे? स्ट्रक्चर आपलं अनस्टेबल आहे. तर स्ट्रक्चर आपलं काय? अनस्टेबल आहे. जर स्ट्रक्चर अनस्टेबल असेल तर या ठिकाणी ते अनस्टेबल आहे. इथं जर का मी युनिट लोड देऊन दिला ना, सरळचा सरळ असा उठून जाईल, सरळचा सरळ असा येऊन जाईल. सांगायचं तात्पर्य काय बरं का, की जर स्ट्रक्चर अनस्टेबल असेल, तर त्याचं जे की आहे त्याचं डिप्लेक्शन होईल, परंतु जे मेंबर जे आहेत ना ते मेंबर स्ट्रेटच राहतील, ते बेंड नाही होणार. तर जर समजा आपलं स्ट्रक्चर आपलं स्ट्रक्चर स्टेबल राहिलं असतं आणि जर मी इथे युनिट लोड दिला असता ना, तर हा मेंबर जो आहे ना स्ट्रेट नसता राहिला, हा बेंड झाला असता, हा कर्व झाला असता. सांगायचं तात्पर्य काय म्हणतोय मी, की अनस्टेबल स्ट्रक्चर जे असतं त्या अनस्टेबल स्ट्रक्चरची जी आय एल डी बनते ना ती लिनियर बनते. तिचे जे सेगमेंट असतात ते स्ट्रेट सेगमेंट बनतात. का? कारण की ते अनस्टेबल आहे. अनस्टेबल असल्यावरती तुम्ही कुठे पण त्याला हे करू शकतात. तर त्याचं जे काही स्ट्रक्चर बनत असतं ते काय बनत असतं? ते लिनियर बनत असतं, ते स्ट्रेट सेगमेंटने बनत असतं. एवढी बात मी तुम्हाला सांगितली. क्लिअर झालं? एवढी बात मी तुम्हाला सांगितली, राईट. तर मग आता मला लक्षामध्ये आलं की अनस्टेबल स्ट्रक्चरची जी काही आय एल डी बनणार आहे ती कशी बनणार आहे? लिनियर किंवा स्ट्रेट सेगमेंटची बनणार आहे, एवढी कन्फर्म आहे. तर मग त्याचाच वापर आपण करायला गेलो. मग इथली रिॲक्शन मी काढून टाकली. जर इथली रिॲक्शन मी काढून टाकली तर इथं सपोर्ट कोणता उरतोय? सपोर्ट कोणता उरतोय तो लक्षामध्ये येऊन जाईल आपल्याला. रोलर उरेल, तो रोलर देईल मी. अशा पद्धतीने ते असणार आहे, असं बनून जाईल ते. मग जर समजा तुम्ही इथं युनिट डिस्प्लेसमेंट जर का देऊन दिलं तर ते इथं चाललं जाईल अशा पद्धतीने. आणि त्याची आय एल डी कशी बनवून? हीच त्याची आय एल डी आहे. याचा कॉर्डिनेट असेल हा 1, हा असेल हा 0, बनली त्याची आय एल डी. चालेल, रिॲक्शन ऑफ आर एची आय एल डी अशा पद्धतीने बनून गेली. क्लिअर झालं? तरी अशा पद्धतीने भरतो. तर दुसरी बात काय असेल अजून? सेम इकडे तिकडचं जर का समजा मला मूव्ह करायचं असेल, मला रिॲक्शन फाइंड आउट करायची आहे, आय एल डी फॉर द रिॲक्शन आर बी. सो हा ए आहे, हा बी आहे, मला बीची आय एल डी फाइंड आउट करायची आहे. तर मी काय करणार बरं का, मी काय करतो, बाकीचे जेवढे जसे असतील तसे ते तसे ठेवा. फक्त याला बघा, तर तुम्हाला आर बी रिॲक्शनची तुम्हाला आय एल डी फाइंड आउट करायचं आहे. तुम्ही एक काम करा ना, त्या आर बीलाच काढून टाका. त्या आर बीला जर का तुम्ही काढून टाकलं तर इथला रिस्टेन जर काढून टाकला तर काय दिसायला भेटेल तुम्हाला? फक्त आणि फक्त तुम्हाला काय दिसायला भेटेल बरं का, असा काहीतरी रॉड असेल आणि याला युनिट लोड लावून द्या. युनिट लोड जर का लावला तर असा होऊन जाईल तो वरती. त्याची डायग्राम जी आहे अशा पद्धतीने बनून जाईल. त्याची डायग्राम काय अशा पद्धतीने बनून जाईल. तर हे डोकं लावून आपण काय करत असतो? काम करत असतो. पण लक्षात ठेवा मेंबर कंटिन्युअस कुठपर्यंत ते बघायचं. म्हणजे काय बरं का, म्हणजे काय म्हणायचं मला, हे बघा. आता विचार करतो आपण. काय मला म्हणले की याची काय करा तुम्ही, याची आय एल डी बनवा. आता याची आय एल डी बनवा म्हणजे काय, इथलं रिस्ट्रिक्शन काढून टाकायचं आणि त्याला युनिट लोड लावून द्यायचा. तर इथे युनिट लोड जर का लावला तर काय होईल बरं का, हा वरती चालला जाईल. कितीने चालला जाईल? इथं लावते म्हटल्यावरती एकाने वरती चालला जाईल. आता एकाने वरती चालला जाईल, मग बाकीच्यांचं काय होईल? लक्षात घ्या, हा इथं वरती जाईल तर लक्षामध्ये काय येत असतं आपला, हा जो मेंबर आहे हा पुरा मेंबर काय कंटिन्युअस मेंबर आहे. जर समजा याला वरती उचलायला गेलो ना तर बाकीचे सगळे उचलले जातील. म्हणजे काय म्हणायचं मला, म्हणजे उचलला कसा जाईल? तो असा उचलला जाईल. पेन बदलवतो. तर कसा उचलला जाईल? याला असं वरती करून टाकला, असा कंटिन्युअस असल्या कारणाने असा उचलला जाईल तो.
तर असं त्याचा जो काही आहे त्याची आय एल डी कशी बनून जाईल अशा. का? कारण की कंटिन्युअस येतो आणि कंटिन्युअस असेल तर या रॉडला म्हणजे रॉड येतो काय एक रॉड आहे लक्षात घ्या तो एखादा रॉड आहे आणि त्या रॉडला जर का समजा तुम्ही असं उचलून टाकला तर इकडे तर हिंज सपोर्ट आहे तर तो काय होईल बरं का पद्धतशीर खाली चालला जाईल अशा पद्धतीने त्याची आय एल डी तुम्हाला भेटून जाईल. क्लिअर झाली. पण जर समजा अशा पद्धतीने तुम्हाला देऊन दिले एक मिनिट हां असं मला काहीतरी देऊन दिले तर असं काहीतरी आपल्याला देऊन दिलेलं आहे आणि इथं हिंज लावून दिलेली आहे. आता म्हणलेली मला हा ए आहे म्हणे हा बी आहे हा सी आहे. आता मला म्हणतात मुल्यर ब्रेस लॉ प्रिन्सिपल वापरून तुम्ही काय करून टाका या जो काही ए सपोर्ट आहे ना या ए सपोर्टची रिॲक्शन जी असेल आर ए रिॲक्शन या आर ए रिॲक्शनची आपल्याला आय एल डी काढायला लावतात. तो आय एल डी ऑफ आर ए जर मी काढायला गेलो तर कसं येईल बरं का रे तुम्ही काय करता इथलं रिस्ट्रिक्शन काढून टाकायचं उभं रिस्ट्रिक्शन म्हणजे इथं रोलर दिसायला भेटेल आणि रोलर या चक्काला त्या टायरला जर का असा फोट लावून दिला ते वरती चाललं जाईल पण वरती तर जाईल पण कंटिन्युअस मेंबर कुठपर्यंत असतो जिथपर्यंत रिलीज आहे जिथपर्यंत रिलीज कोणकोणत्या प्रकारचे असतात एक असतो आपला हिंज जो असतो हा पण एक रिलीज आहे. शेअर हिंज जो असतो तो पण एक रिलीज असतो. तर शेअर हिंज झालं नंतर ॲक्सियल हिंज झालं राईट नंतर हिवाली हिंज झाली हे सगळे काय असतात बरं का हे सगळे काय असतात रिलीज असतात. तर त्या रिलीजपर्यंत काय असतो मेंबर आपला कंटिन्युअस असतो. तर मग तुम्ही जर बघायला गेला आता वरती केला हा वरती तर रॉड कसा होऊन जाईल माहिती आहे का हे काय होतं रॉड जर बघायला गेला ते रॉड असं दिसायला भेटेल इथपर्यंत असं जाईल. आता हिंजपर्यंत जो असतो तो हिंजपर्यंत काय असतो हिंजपर्यंत कंटिन्यू असतो आणि त्याच्यानंतर ही साखळी अशी होऊन जाईल बघा अशा पद्धतीने त्याची आय एल डी बनेल ही त्याची आय एल डी बनेल. तर जिथं तुम्ही एक लावलेला आहे हा एक आपण इथं लावून देत असतो हा एक आपण लावून दिला आहे. मग सिम्पल आहे काय बरं का हा झिरोपासून सुरुवात तुम्ही सिमिलॅरिटी ट्रँगल वापरा आणि त्याच्यावर तुम्हाला कोऑर्डिनेट इझिली फाइंड आउट करता येतात. तर इझिली आपण त्याचं कोऑर्डिनेट फाइंड आउट करता येत असेल राईट. हे क्लिअर झालं का सांगा. तर रिॲक्शनची तुम्हाला मुल्यर ब्रेस लावणे हे काढता येईल का रिॲक्शनची आय एल डी काढता येईल का तुम्हाला रे समजा आता बघा मी हीच आकृती घेतो पुन्हा आता जे काही आहे हे डिटर्मिनेंट असेल आपण अगोदरच बोललो आहे की जो डिटर्मिनेंट स्ट्रक्चर असेल जे डिटर्मिनेंट स्ट्रक्चर असेल त्या डिटर्मिनेंट स्ट्रक्चरची जे रिॲक्शनची शेअर फोर्सची आणि बेंडिंग मुवमेंटची रिॲक्शन शेअर फोर्स आणि बेंडिंग मुवमेंटची जी आय एल डी असते ती लिनियर असते. लक्षामध्ये ठेवा मी काय बोलतोय जो डिटर्मिनेंट स्ट्रक्चर आहे डिटर्मिनेंट बीम आर्चेस वगैरे काय असेल ते बीम आर्चेस फ्रेम केबल काय असेल त्याची ठीक आहे. तो आपण काय बोलतोय त्यांची जी आय एल डी असेल रिॲक्शनची शेअर फोर्सची आणि बेंडिंग मुवमेंटची ती काय निघून येईल लिनियर निघून येईल स्ट्रेट सेगमेंटमध्ये निघून येईल. हे मी बोलतोय तुम्हाला डिटर्मिनेंटचं का बरं का कारण की तुम्ही मुल्यर ब्रेस लॉ वापरायला जात असतात आणि जो एक रिस्ट्रिक्शन असताना त्याला तुम्ही काढून टाकतात. जेव्हा एक रिस्ट्रिक्शनला काढून टाकणार ना तर स्ट्रक्चर हे अनस्टेबल होऊन जाईल आणि अनस्टेबल स्ट्रक्चरला जर का युनिट लोड देऊन दिला ना तर त्याचं जे मोशन होईल ते कधी पण काय होईल बरं का ते तुम्हाला दिसायला भेटेल तो इझिली वरती चालला जाईल. तर त्यामुळे बेंड होणार नाही तो बेंड होणार नाही हे आपल्या लक्षामध्ये येत असतं. तर लक्षात घ्या पुढे सो पॉईंट तो परीक्षेला विचारला गेलेला पॉईंट आहे लक्षात ठेवायचं. इथली रिॲक्शन काढायची. आता इथली रिॲक्शन जर का मला रिॲक्शनची आय एल डी जर मला काढायचं असेल तर इथलं उभं रिस्ट्रिक्शन मी काढून टाकेल आणि इथं जर का लोड देऊन दिला तर काय बनेल बरं का बघा याला जर का उभं आपण रिॲक्शन देऊन दिलं तर याला जर वरती देऊन दिलं तर हा अशा पद्धतीने बनायला पाहिजे. याला इथूनच बाय करू हा वरती गेला हा मेंबर असा तिरपा बरोबर का याला जर असा उचलला तर हा तिरपा असा चालला जाईल. नंतर पुढे काय अशा पद्धतीने तो मला जे नाही इथं कंटिन्युटी ब्रेक होताना दिसायला भेटेल एवढी गोष्ट कन्फर्म आहे. हा जर का वरती गेला हा खाली येऊन जाईल असा काही तर हा खाली थोडासा खाली शिफ्ट होऊन जाईल अशा पद्धतीने आपल्याला दिसायला भेटेल. याच्याबद्दल पण आपण एक्झाम्पल बघणारच आहोत पण तुम्हाला एक कॉमन गोष्ट कळायला पाहिजे. आता बघा बरं याची जर का डायग्राम बघायला गेला तुम्ही तर डायग्राम याची इकडे अशी नाही बनणार फक्त इथपर्यंत राहील बघा का कारण की ते फिक्स करून ठेवलं नाही इथं रिस्ट्रिक्शन आहे. याची डायग्राम कशी बनेल रे पिवळा कलर घेतोय हे बघा याला वरती जर शिफ्ट करून टाकला ना अशा पद्धतीने बनेल ते फक्त ॲक्च्युली असं बी बनणार नाही ते खरं जर बघायला गेलात ना तर असं बनेल बघा इथून तिथपर्यंत गेला मेंबर असा आणि असं डायरेक्ट सरळ हा इकडचा मेंबर असा राहून जाईल हा वरती उठून जाईल फक्त एवढाच वरती उठेल का कारण की इकडे जर बघायला गेलात हा पूरा पॅक आहे हा वरती उचलला जाईल हा इकडे बेंड नाही होणार ना बेंड कुठे होणार भोवायला बसला तो डायग्राम जर व्यवस्थित बघायला गेला तर बघा डोकं लावून काम करायचं इथं जॉईंट होता
हा असा उठून जाईल. त्याची डायग्राम जी बनेल ना अशी बनेल, याची ILD जी बनेल ना ते अशी बनेल, ही ILD बनेल त्याची. तर अशा पद्धतीने त्याची ILD बनणार आहे. ठीक आहे. हा इकडचा मेंबर जो आहे ना खाली येणार नाही. याचे 4-5 उदाहरणातून तुम्हाला पुढे जाऊन कळून जातील ना असं का होतं आहे, तर बरोबर तुम्हाला आयडिया लागून जाईल. हे झाली. तर रिॲक्शनची जी काही आहे तुम्हाला जमायला पाहिजे. अजून एक आला होता, एक युनिव्हर्सिटीच्या पेपरमध्ये आला होता त्यावेळेस तो क्वेश्चन का होता अशा पद्धतीने बघा. असा कॅन्टिल्युएट डिटर्मिनंट बीम तुम्हाला देऊन दिला आहे. म्हणले की RAची इथं ए आहे ना, RA रिॲक्शन जी ना उभी रिॲक्शन, याचं काय काढून दाखवा, याचं मला तुम्ही ILD काढून दाखवा. तर ILD काय येईल बरं काय सांगा रे, RAची ILD बघा. इथला जर का समजा तुम्ही हे रिस्ट्रिक्शन काढून टाकलं, बाकीचे कोणतेच नाही काढायचे, फक्त उभं काढायचं, तर इथं कोणता सपोर्ट येऊन जाईल सांगा बरं. जर मी व्हर्टिकल रिॲक्शन काढून टाकली त्या ठिकाणी कोणता सपोर्ट येऊन जाईल, गायडेड रोलर. असा गायडेड रोलर यूज जाईल. आणि जर समजा तुम्ही याला युनिट लोड अप्लाय केला तर काय होऊन जाईल रे, हा चालला जाईल वरती. कितीने जाईल वरती, तो युनिट देत आहे तर युनिट डिस्प्लेसमेंट होईल त्याचा, युनिट डिस्प्लेसमेंट. आणि हा मेंबर काय होईल का नाही, तर सरळ असं येऊन जाईल ते बघा. या खालच्याला जर का असं लोटून टाकले तर कोणी नाही आहे, सरळ वरती चालला जाईल. ती याची ILD काय बनेल, एक स्ट्रेट लाईन बनेल. एक स्ट्रेट लाईन बनवा किंवा असा डब्बा बनवा, असा डब्बा बनवायचा. आणि म्हणजे हे सगळं वरती उठून जाणार आहे. एक 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 सगळं एक एक राहणार, ही बनेल त्याची ILD. तो रिॲक्शन ऑफ RA, हा ए आहे ना सपोर्ट, रिॲक्शन ऑफ RA. बोला क्लिअर आहे, हे क्लिअर आहे का. हां ठीक आहे. सो मुल्यर ब्रेसलो, तुम्ही काल मुल्यर ब्रेसलो प्रिन्सिपलचं स्टेटमेंट लिहिलं होतं का, बघा बरं चेक करा. लिहून घ्या, ते परीक्षेला विचारेल. मुल्यर ब्रेसलॉ प्रिन्सिपलचं स्टेटमेंट लिहून घेऊ आणि त्या कुठे वापरतो कुठे वापरत नाही त्याच्याबद्दल लिहून घेऊ. ठीक. दोन गोष्टी झाल्यानंतर मग प्रत्येक आपण काय करूया, रिॲक्शनसाठी, शेअरफोर्ससाठी आणि बेंडिंग मुवमेंटसाठी कशा पद्धतीने आपण कॅल्क्युलेशन करतो एक उदाहरण घेऊन आपण डिस्कस करू. सो मुल्यर ब्रेसलॉ प्रिन्सिपलचं स्टेटमेंट. पेन कुठे गेलं, स्टेटमेंट काय, इट स्टेट that ILD of any stress function, कोणकोणते, जसं की ब्रॅकेटमध्ये रिॲक्शन, बेंडिंग मोमेंट, शेअर फोर्स, इज द डिप्लेक्टेड शेप of structure after removing stress function from the structure and applying unit displacement, applying unit displacement, डिप्लेक्शन ब्रॅकेटमध्ये लिहा. डिस्प्लेसमेंट म्हणजेच काय, तर डिप्लेक्शन आणि रोटेशन, ब्रॅकेटमध्ये डिप्लेक्शन अँड रोटेशन, ब्रॅकेट कंप्लीट. पुढे, इन द पॉझिटिव्ह डिरेक्शन ऑफ स्ट्रेस फंक्शन, इन द पॉझिटिव्ह डिरेक्शन ऑफ स्ट्रेस फंक्शन. या वाक्याला समजून घेणं जरुरी आहे. स्ट्रेस फंक्शन काय मिनिंग होते बघा. तर मुल्यर ब्रेसलॉ प्रिन्सिपलचं स्टेटमेंट परीक्षेमध्ये विचारून घेत असतात. मुल्यर ब्रेसलॉ प्रिन्सिपलचं स्टेटमेंट काय म्हणतं आहे की तुम्हाला ILD बनवता येईल स्ट्रेस फंक्शनची, कोणत्या, रिॲक्शन, शेअर फोर्स, बेंडिंग मोमेंट यांच्या. ठीक आहे. तो कशा पद्धतीने बरं का, तर डिप्लेक्टेड शेप ऑफ द स्ट्रक्चर आफ्टर रिमूव्हिंग द स्ट्रेस फंक्शन. जो स्ट्रेस फंक्शन आहे त्याला तुम्ही रिमूव्ह करून टाकायचं, त्यामुळे स्ट्रक्चर आपला अनस्टेबल होऊन जाईल. अनस्टेबल स्ट्रक्चरच्या ठिकाणी काय करायचं, युनिट
डिस्प्लेसमेंट करायचं. एक डिस्प्लेसमेंट काय असू शकतं, एक तर डिफ्लेक्शन असू शकतं किंवा रोटेशन असू शकतं. तुम्ही युनिट रोटेशन द्या. आता मुवमेंट असेल तर युनिट रोटेशन देईल मी, आणि जर का समजा फोर्स असेल तर मी युनिट डिफ्लेक्शन देईल. तर युनिट डिफ्लेक्शन किंवा युनिट रोटेशन देऊन त्याला काय करा, त्या मेंबरला वरती उचलण्याचा प्रयत्न करा. कोणत्या डिरेक्शनमध्ये, ज्या डिरेक्शनमध्ये समजा रिॲक्शन जर का वरती लागत असेल ना, त्या डिरेक्शनमध्ये तुम्ही काय करायचं, सो पॉझिटिव्ह डिरेक्शनमध्ये. पॉझिटिव्ह डिरेक्शनचा मिनिंग काय होते, तो ज्या डिरेक्शनमध्ये आपण फोर्स लावतोय त्या डिरेक्शनमध्ये तो रिस्ट्रिक्शन काढून टाकायचं, आणि त्या डिरेक्शनमध्ये युनिट लोड लावून काय करायचं, युनिट डिस्प्लेसमेंट द्यायची. राईट, युनिट डिस्प्लेसमेंट किंवा युनिट डिस्प्लेसमेंट म्हणजे युनिट डिफ्लेक्शन आणि रोटेशन तेवढं देऊन आपण बनवत असतो. हे झालं. आता कुठे कुठे वापरायचं, कुठे वापरत नाही, याच्याबद्दल लिहून टाकू. तो पहिलं वाक्य, इट इज व्हॅलिड फॉर, तो इट इज व्हॅलिड फॉर it is valid for all type of statically determinate, all type of statically determinate, all type of statically determinate and linear elastic indeterminate structure, लिनियर इलास्टिक इनडिटर्मिनेट स्ट्रक्चर. ब्रॅकेटमध्ये लिहायचं लिनियर इलास्टिक इनडिटर्मिनेट स्ट्रक्चर कोणकोणते, ट्रस, कॉमा आर्च, कॉमा फ्रेम, कॉमा केबल, राईट, केबल ETC. काय झालं माझे, केबल ETC झालं का. हा, याचा मिनिंग काय होतं बघा, याचा मिनिंग काय होतंय, याचा मिनिंग असा होतोय की आपण मुल्यर ब्रेसलोचा प्रिन्सिपल आपण डिटर्मिनेंट स्ट्रक्चर जर असेल ना, त्या डिटर्मिनेंट स्ट्रक्चरचे शेअर फोर्सची ILD, बेंडिंग मुवमेंटची ILD, कशाची पण आपण ILD बनवून टाकतो. हे कशाची पण डिटर्मिनेंट स्ट्रक्चर असेल तर कोणते पण जर स्ट्रक्चर इनडिटर्मिनेट असेल तर इनडिटर्मिनेट जर का असेल, पण त्याच्यामध्ये लक्षात ठेवायला पाहिजे काय बरं का, सो स्ट्रक्चर जर का इनडिटर्मिनेट असेल तर तो लिनियरली इलास्टिक असायला पाहिजे. तर लिनियर इलास्टिक इनडिटर्मिनेट स्ट्रक्चरचाच तुम्हाला ILD बनवता येईल, नाही तर बनवता येणार नाही. राईट, तो स्ट्रक्चर लिनियरली इलास्टिक असायला पाहिजे. तर लिनियरली इलास्टिक म्हणजे आपल्याला माहिती, लिनियर इलास्टिक म्हणजे उकसाला उभे करता यायला पाहिजे. राईट, तर स्ट्रक्चरचं जर का समजा लिनियर इलास्टिक इनडिटर्मिनेट स्ट्रक्चर असेल तर त्या केसमध्ये पण आपल्याला मुल्यर ब्रेसलोनच्या प्रिन्सिपलने ILD बनवता येईल. आणि डिटर्मिनेट स्ट्रक्चर असेल तर मग ते लिनियर असो का नॉन लिनियर इलास्टिक स्ट्रक्चर असो, काही पण असू द्या, तुम्हाला ILD 100% बनवता येईल. काय बोललो मी लक्षात घ्या, रिपीट करतो पुन्हा. जर स्ट्रक्चर लिनियरली इलास्टिक और नॉन लिनियरली किंवा इलास्टिक नसेल, तो लिनियर इलास्टिक असेल किंवा इलास्टिक नसेल समजा, पण डिटर्मिनेंट जर का असेल ना, तर त्याची तुम्हाला ILD काढता येते, कशी पण काढता येईल. राईट की नाही, डिटर्मिनेंट असेल तर. पण जर इनडिटर्मिनेट असेल तर तुम्हाला चेक करावं लागेल की ते स्ट्रक्चर लिनियरली इलास्टिक आहे का, कारण की इनडिटर्मिनेट लिनियर इलास्टिक स्ट्रक्चरचीच तुम्हाला मुल्यर ब्रेसलो प्रिन्सिपलने ILD बनवता येते. नॉन लिनियर इलास्टिकची तुम्हाला बनवता येणार नाही. आलं लक्षामध्ये, म्हणजे इलास्टिसिटी जर का असेल तरच. हा पॉईंट लक्षामध्ये ठेवून घ्यायचा. पुढे काय, पुढे अजून एक वाक्य आहे, इट इज नॉट ॲप्लिकेबल, मुल्यर ब्रेसलो प्रिन्सिपल नॉट ॲप्लिकेबल, इट इज नॉट ॲप्लिकेबल फॉर मुव्हिंग युनिट पॉईंट मुवमेंट, फॉर मुव्हिंग युनिट पॉईंट मुवमेंट. आता मला सांगा, जी ILD आपण बनवतो ती युनिट लोडला मूव्ह करून बनवतो, युनिट पॉईंट लोड असतो त्याला मूव्ह करून आपण बनवतो. आपण मुवमेंटला मूव्ह करतो का, नाही. लक्षात घ्या, जे चाक तुम्हाला वाटत असेल की चाकं घुमतायत म्हणजे मुवमेंट येत असेल त्याच्यावरती, तसलं नाही. लोड जो टाकतोय ना आपण, पॉईंट लोड आहे, तो चाकाचं वजन सुद्धा एक पॉईंट लोड सारखा ॲक्ट करणार. तर मुव्हिंग युनिट लोड असतो आपल्याकडे, मुव्हिंग पॉईंट, लक्षात घ्या, मुव्हिंग पॉईंट लोड असतो आपल्याकडे, मुव्हिंग पॉईंट मुवमेंट नसते आपल्याकडे. तर तुम्हाला काय मेन्शन केले, इट इज नॉट ॲप्लिकेबल फॉर मुव्हिंग युनिट पॉईंट मुवमेंट. क्लिअर झाला का पॉईंट, यासाठी वापरता येत नाही. नंतर पुढचं वाक्य, तो हे झाल्यानंतर पुढचं अजून वाक्य, ILD of statically determinate and indeterminate structure is
एक मिनट हां. ILD ऑफ स्टॅटिकली इनडिटर्मिनेट स्ट्रक्चर. एक मिनटं, तुम्हाला काय करायचं आहे, इथं लिहायचं होतं ILD ऑफ स्टॅटिकली. हां चालेल. डिटर्मिनेट, स्टॅटिकली डिटर्मिनेट अँड इनडिटर्मिनेट स्ट्रक्चर इज non-linear or combination of linear and non-linear, linear and non-linear. काय मिनिंग होते लक्षात घ्या. आपण अगोदर काय बोललो की डिटर्मिनंट जर का स्ट्रक्चर असेल तर त्याची ILD लिनियरच बनेल आणि इनडिटर्मिनंट असेल तर त्याची ILD कर्व बनेल, नॉन लिनियर बनेल, डिग्री 3 डिग्री 4 डिग्रीमध्ये बनेल, बरोबर की नाही. पण लक्षात घ्या, आता काय बोललो मी, स्टॅटिकली डिटर्मिनेट आणि इनडिटर्मिनेट. तर तुम्ही जर का बघायला गेलात, आपण मुलियर ब्रेस्लो जेव्हा वापरतो तेव्हा आपण ते रिस्ट्रेन काढतो आणि रिस्ट्रेन काढल्यानंतर त्याला आपण अनस्टेबल करतो. तुम्हाला माहिती आहे, जर DSI 0 किंवा 0पेक्षा जास्त असेल, DSI 0 किंवा 0पेक्षा जास्त असेल, 0 असला तर डिटर्मिनेंट झाला. पण मी काय बोलतोय, जर समजा रिस्ट्रिक्शन काढल्यानंतर, ऐका काय बोलतोय, रिस्ट्रिक्शन काढल्यानंतर DSIची व्हॅल्यू जर का समजा 0 किंवा 0पेक्षा जर का जास्त राहिली, रिस्ट्रिक्शन काढल्यानंतर DSI 0 किंवा 0पेक्षा जर का जास्त राहिला, तर तुमच्या लक्षामध्ये यायला पाहिजे की तो स्ट्रक्चर स्टेबल असेल का अनस्टेबल असेल. सांगा बरं का मला. मी काय बोललो रे, हे बघा तुम्हाला काय बोललो मी, की रिस्ट्रिक्शन काढल्यानंतर DSI समजा रिस्ट्रिक्शन काढल्यानंतर DSI ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू 0 जर का असेल तर स्ट्रक्चर स्टेबल असेल का अनस्टेबल असेल. सांगता येईल का तुम्हाला सांगता येणार नाही, राईट. जर तो स्ट्रक्चर जर का समजा रिस्ट्रिक्शन काढल्यानंतर जर का समजा स्ट्रक्चर, राईट का, इज इक्वल टू 0 असणं म्हणजे डिटर्मिनंट असणं, राईट. रिस्ट्रिक्शन काढल्यानंतर जर समजा स्ट्रक्चरचा DSI इज इक्वल टू 0 ऑर ग्रेटर दॅन 0 असलं तर ते स्टेबल असू शकतं किंवा अनस्टेबल पण असू शकतं. जर समजा ते स्टेबल असलं तर त्याची ILD कशी बनेल, लिनियर बनेल, राईट. आणि जर ते अनस्टेबल असलं त्याची ILD काय बनेल, नॉन लिनियर बनेल. क्लिअर आहे का, बघा क्लिअर आहे का. रिस्ट्रिक्शन काढल्यानंतर मेन्शन करा पॉईंट इथं. झालं हे. पुढचा पॉईंट. आता बघा, आपण तर बोललोय, काय बोललोय बरं का, की स्टॅटिकली डिटर्मिनेंट जे आपल्याला दिसायला भेटतं ना सुरुवातीला, स्टॅटिकली डिटर्मिनेंट स्ट्रक्चर आहे. बघा सुरुवातीला स्टॅटिकली डिटर्मिनेंट आहे, रिस्ट्रिक्शन काढल्यानंतर जर स्टॅटिकली डिटर्मिनेंट राहिला ना तर त्याचे लिनियर पण किंवा नॉन लिनियर पण काही पण येऊ शकते, पण डिपेंड करतं ते स्टेबल आहे का अनस्टेबल आहे. स्टेबल असेल तर काय बोललो मी, स्टेबल असेल तर नॉन लिनियर. उलटं झालं का आपल्याकडून रे, हे बघा, स्टेबल असेल तर नॉन लिनियर, अनस्टेबल असेल तर लिनियर. चेक करून घ्या, ते बोलताना उलटं झालं असेल. अनस्टेबल असेल तर तुम्हाला सरळ युनिट लोड लावून त्याला स्ट्रेट लाईनमध्ये हे करता येईल. तो अनस्टेबल असेल तर लिनियर, अनस्टेबल असेल तर नॉन लिनियर. जर उलटं झालं असेल तर दुरुस्त करून घ्या. आता इथे काय बोलतोय मी, पुढचं वाक्य, ILD फॉर डिफ्लेक्शन ऑफ स्टॅटिकली डिटर्मिनेट स्ट्रक्चर इज नॉन लिनियर. बघा, ILD फॉर डिफ्लेक्शन, जर डिफ्लेक्शनचा ILD बनवायला गेला तुम्ही कोणत्या स्ट्रक्चरचा, जो की स्टॅटिकली डिटर्मिनेट आहे, तर जर समजा तुम्ही तसं बनायला गेलात ना तर ती काय बनून जाते माहिती का, नॉन लिनियर बनून जाते. पण आपण अगोदरच बोललोय काय, की जर समजा ऑलरेडी स्ट्रक्चर जर का डिटर्मिनेट असेल, डिटर्मिनेट असेल आणि त्याची जर का समजा तुम्ही ILD काढली, त्याची जर का तुम्ही मुलियर ब्रेस्लोने ILD काढली ना तर 100% लिनियर स्ट्रक्चर बनणार आहे, 100% लिनियर स्ट्रक्चर बनणार आहे. पण इथं काय वाक्य लिहिले बघा, इथं काय वाक्य म्हणलंय की ILD जर का तुम्ही डिफ्लेक्शनसाठी काढायला गेला डिटर्मिनेट स्ट्रक्चरचं तर ती नॉन लिनियर येऊन जाते. जर ती नॉन लिनियर येऊन जात असेल ना तर मुलियर ब्रेस्लो प्रिन्सिपल या डिफ्लेक्शनसाठी वापरता येणार नाही. म्हणून वाक्य काय लिहितो मी, ILD फॉर डिफ्लेक्शन ऑफ स्टॅटिकली डिटर्मिनेंट स्ट्रक्चर इज नॉन लिनियर. Therefore मुलियर ब्रेस्लो प्रिन्सिपल is not applicable for deflection. हा प्रश्न विचारला गेला बरं, ॲप्लिकेबल फॉर डिफ्लेक्शन. चला आता पूर्ण गोष्ट तुम्हाला रिवाइज करून सांगतो, व्यवस्थित लक्ष द्या. मी काय बोलतोय, मी काय पॉईंट बोलतोय व्यवस्थित लक्ष द्या. समजा स्ट्रक्चर आपल्या डोळ्यासमोर जे दिलेलं आहे ते स्ट्रक्चर जे ना डिटर्मिनेट आहे, काय ते डिटर्मिनेट आहे. आता ते डिटर्मिनेट आहे, जर ते डिटर्मिनेट असेल, राईट, जर डिटर्मिनेट असेल, याची जर का समजा मी ILD बनवायला गेलो, कोणाची मी बनवायला गेलो, SF ची, शेअर फोर्सची, मी बनवायला गेलो रिॲक्शनची, मी बनवायला गेलो बेंडिंग मुवमेंटची समजा, तर यांची ILD नेहमी काय बनेल रे सांगा,
जर तुमच्या डोळ्यासमोर डिटर्मिनंट स्ट्रक्चर असेल, ते मग इलॅस्टिक असो का नॉन इलॅस्टिक असो, काही पण असू द्या, पण तुमच्या डोळ्यासमोर जे स्ट्रक्चर आहे ते डिटर्मिनंट आहे. जर ते डिटर्मिनंट असेल तर त्याची शिअर फोर्स, रिॲक्शन आणि बेंडिंग मोमेंटची ILD कशी बनेल? लिनियर बनेल, ज्याला स्ट्रेट लाईन सेगमेंटमध्ये बोलता येईल, बरोबर की नाही? का असे का बरं का असे का? कारण की जेव्हा तुम्ही मुल्यर ब्रेस्लो प्रिन्सिपल वापरणार आणि त्या पद्धतीने बनवायला जाणार, तर तुम्हाला काय करावं लागतो, एक रिस्ट्रिक्शन रिमूव्ह करावा लागतो आणि त्या रिस्ट्रिक्शनच्या डिरेक्शनमध्ये, पॉझिटिव्ह डिरेक्शनमध्ये तुम्हाला युनिट. तर तुम्ही जेव्हा रिस्ट्रिक्शन काढून टाकणार, त्याचा DSI काय होऊन जाईल? DSI 0पेक्षा कमी होऊन जाईल, निगेटिव्ह होऊन जाईल. आणि जर समजा निगेटिव्ह आला तर स्ट्रक्चर काय बनून जाईल? अनस्टेबल बनून जाईल. आणि अनस्टेबल स्ट्रक्चरची ILD नेहमी लिनियर असते. क्लिअर झालं का? अनस्ट्रक्चरची ILD जी नेहमी काय असते? लिनियर असते. अनस्टेबलची लिनियर असणार. पॉईंट क्लिअर झाला का कुलदीप, भागेश्वरी? नाही क्लिअर झालं का? हे बघ काय म्हणतो, लक्ष द्या. घाई होत असेल तर क्लिअर कर ना, तू बोलत जा ना. तुम्हाला कळालं ना, तुम्ही सांगायचं, रिपीट कर. कोणी इथं तुम्ही 2 जण आहेत फक्त, लक्ष द्या. आता बघा मी काय बोललो की समजा एखादं स्ट्रक्चर तुमच्या डोळ्यासमोर ठेवलेलं आहे आणि ते काय आहे? डिटर्मिनेट आहे. डिटर्मिनेट म्हणजे काय? त्याचा DSI जो आहे ना, त्याचा DSI बरोबर 0 आहे. त्याचा DSI काय आहे? 0 आहे. तर स्ट्रक्चर समजा डिटर्मिनेट आहे. आता डिटर्मिनेट एक तर DSI जो आहे तो 0 आहे किंवा 0पेक्षा कमी असेल, त्याला म्हणतो मी तो डिटर्मिनेट आहे. एवढी बात कन्फर्म आहे. ज्याचा DSI 0 किंवा 0पेक्षा कमी असेल तर ते डिटर्मिनेट स्ट्रक्चर असतं. इथपर्यंत क्लिअर आहे तुला? स्ट्रक्चर डिटर्मिनेट आहे एवढं क्लिअर आहे? राईट. दुसरी बात, आता मी काय करतोय, आता जर का समजा ते डिटर्मिनेट असेल ना, तर याची जर का मी आता ILD बनवायला गेलो ना, कशाच्या मदतीने? मुल्यर ब्रेस्लो प्रिन्सिपल. पण मुल्यर ब्रेस्लो काय म्हणतो, तुम्हाला ILD बनवायची, समजा रिॲक्शनची ILD बनवायची असेल ना, मग तुम्ही रिॲक्शनला काय करायची? रिमूव्ह करायची. ज्या रिॲक्शनची तुम्हाला हे बनवायची ना, त्या रिॲक्शनला रिमूव्ह करायची. मग तुम्ही जर का एका रिॲक्शनला जर का रिमूव्ह करून टाकलं, एका रिस्ट्रिक्शनला जर का रिमूव्ह करून टाकलं, तर DSI जो आहे ना, DSI तो एकाने कमी होऊन जाईल. जर समजा DSI 0 असेल आणि तुम्ही आता काय करतायत, आता सुरुवातीला DSI त्याचा 0 होता, परंतु मुल्यर ब्रेस्लो प्रिन्सिपल वापरल्यानंतर तिथली मी रिस्ट्रिक्शन काढून टाकणार. DSI आता काय येईल माहिती आहे का? रिस्ट्रिक्शन काढल्यानंतर DSI 0पेक्षा कमी होऊन जाईल. तो काय होऊन जाईल? -1 होऊन जाईल. -1 होऊन जाईल. म्हणजे आता जर का DSI -1 आला तर आपल्याला माहिती आहे स्ट्रक्चर काय होऊन जातं आपलं? अनस्टेबल. आणि अनस्टेबल जर का असेल ना, तर तुम्ही जर त्याला धक्का मारला का तर चालायला लागून जातं. सरळ इकडे तिकडे चालायला लागून जाईल. याचा अर्थ त्याची जी डायग्राम बनेल ना, सरळ एक स्ट्रेट लाईन बनेल. कशा पद्धतीने? समजा हा वाला होता असा, तर इथली रिॲक्शन तर मला ILD काढायला लावलं, तर मी इथलं रिस्ट्रिक्शन काढून टाकलं. जर इथलं रिस्ट्रिक्शन काढून टाकलं, सुरुवातीला इथे रिॲक्शन होत्या 2, इथं होती 1, तर सुरुवातीला इथं DSI जर बघायला गेलो तर किती आला बरं का? तो 0 आला. याचा अर्थ हा डिटर्मिनेट आहे. जर डिटर्मिनेट असेल ना, तर याची ILD मी मुल्यर ब्रेस्लोने जर का बनवायला गेलो ना, तर लिनियर बनेल. कसं काय? तर मी काय करतो, याची मला ILD बनवायची आहे, तर ज्या डिरेक्शनमधली मला ILD बनवायची आहे तिथलं रिस्ट्रिक्शन काढून टाकलं. मग रिस्ट्रिक्शन जर काढून टाकलं तर रिॲक्शन एकच राहील. इथे 1 आणि 1 झाले 2, तर 2 मधून 3 गेले -1. आता नवीन DSI काय भेटतोय मला? तो DSI मला -1 भेटतोय. मग आता -1 भेटतोय म्हणजे स्ट्रक्चर अनस्टेबल आहे. कसं काय? जर इथे युनिट डिस्प्लेसमेंट लावलं ना, हे सरळ वरती चाललं जाईल, सरळ वरती चाललं जाईल, अशा मध्ये राहून जाईल, अशा मध्ये ते येऊन जाईल. क्लिअर झालं? आणि असं जे काय आहे तर लक्षात घ्यायचं, डिटर्मिनेट स्ट्रक्चरची मुल्यर ब्रेस्लो प्रिन्सिपल लावून, डिटर्मिनेट स्ट्रक्चर डोळ्यासमोर पडलेला आहे, मुल्यर ब्रेस्लो प्रिन्सिपल लावून जी ILD बनेल ती ILD लिनियरच असायला पाहिजे, नॉन लिनियर असायला नको. पण डिफ्लेक्शनचं जेव्हा आपण करायला गेलो ना, तर डिफ्लेक्शनची डिटर्मिनेट स्ट्रक्चर असून डिफ्लेक्शनची जेव्हा मी ILD बनवायला गेलो ना, ती नॉन लिनियर बनून गेली. आणि नॉन लिनियर तर बनतच नाही. त्यामुळे आपण काय बोलून दिलो की तुम्हाला डिफ्लेक्शनच्या ILD काढण्यासाठी मुल्यर ब्रेस्लो प्रिन्सिपल वापरता येणार नाही. डिटर्मिनेट स्ट्रक्चरचं लक्षात घ्या, डिटर्मिनेट स्ट्रक्चरच्या डिफ्लेक्शनची ILD काढण्यासाठी तुम्हाला मुल्यर ब्रेस्लो प्रिन्सिपल वापरता येणार नाही. का? कारण की डिटर्मिनेट स्ट्रक्चर असून डिफ्लेक्शनची जी ILD बनते ती नॉन लिनियर बनते. पण मुल्यर ब्रेस्लोने काय सांगितले, डिटर्मिनेट स्ट्रक्चरची कधी पण नॉन लिनियर बनणार नाही. म्हणून आपण काय बोललो की डिफ्लेक्शनची ILD काढण्यासाठी आपल्याला मुल्यर ब्रेस्लोचा प्रिन्सिपल वापरता येणार नाही. क्लिअर झालं का? राईट. समजा अजून बघा. आणि नंतर मी एक स्टेटमेंट दिलं होतं, काय बोललो होतं बरं का, की रिस्ट्रिक्शन काढल्यानंतर जर समजा DSI 0 किंवा 0पेक्षा जर का जास्त आला तर तुम्हाला कमेंट काय करता येते की स्ट्रक्चर स्टेबल पण असू शकतं आणि अनस्टेबल पण असू शकतं. स्ट्रक्चर जर का समजा स्टेबल असेल तर काय रे, स्ट्रक्चर जर का स्टेबल असेल तर त्याची जी ILD बनेल ती काय बनेल? ती नॉन लिनियर बनेल. स्ट्रक्चर जर समजा अनस्टेबल असेल तर त्याची जी ILD बनेल ती लिनियर बनेल. क्लिअर झाला तो पण पॉईंट? राईट. अजून काय पॉईंट उरतोय? ठीक आहे, दरवाजा बंद करा. चला पुढे. स्टेबलची लिनियर आणि अनस्टेबलची नॉन लिनियर का उलटा?
हां मी तुला तेच म्हणलं, ते बोलताना झालं असेल माझ्याकडून. अनस्टेबल जर असेल तर इकडे तुला डिस्प्लेस करता येईल ना. तर अनस्टेबलची काय लिनियर, अनस्टेबलची लिनियर कर आणि स्टेबलची नॉन लिनियर. फॉर एक्झाम्पल बघा, आता मी तुला आता कोणता बीम द्यायला पाहिजे समजा, जर आपण एक्झाम्पल घ्यायला गेलो, पुढे एक्झाम्पल येतीलच तसे. मी तुला काय बोललो आहे फक्त लक्षात राहू दे. अनस्टेबल स्ट्रक्चरची जर का समजा आय एल डी काढली तर ते लिनियर राहील, आणि ऑफकोर्स लिनियर राहील ना, इझिली उचलून घेतो आपण वरती. मी मागे बोलताना उलटं बोललं गेलं होतं, मी पुन्हा बोललो की दुरुस्त करून टाक त्याला, ठीक. तो अनस्टेबल आणि काय बोलतोय, स्टेबल स्ट्रक्चरची जी बनेल ती नॉन लिनियर बनेल, राईट. आता बघा आपण उदाहरणं सोडवू. तर मी रिॲक्शन घेतो, शेअर फोर्स घेतो आणि बेंडिंग मोमेंट तिघांसाठी काढून टाकतो. तुम्हाला रिॲक्शनची कळाली असेल. आपण आता शेअर फोर्सची आय एल डी काढू. तो आय एल डी ऑफ शेअर फोर्स मुलेर ब्रेसलो प्रिन्सिपलच्या मदतीने, ठीक आहे. समजा असा बीम दिला रे, चला बोला स्ट्रक्चर कोणतं आहे बरं का. स्ट्रक्चर डिटर्मिनेट आहे का इनडिटर्मिनेट आहे? डिटर्मिनेट आहे. जर स्ट्रक्चर डिटर्मिनेट असेल तर याची शेअर फोर्सची, रिॲक्शन आणि बेंडिंग मुवमेंटची जी काही आय एल डी बनणार ती लिनियर बनणार. का? कारण की तुम्ही शेअर फोर्स हे करत असताना काय होणार, काही ना काही रिस्ट्रिक्शन काढून टाकणार. रिस्ट्रिक्शन जर का काढून टाकलं, इथलं जर का समजा मी इथं जर का मी रिलीज टाकून दिला, रिलीज आल्यानंतर आपण इक्वेशन DSI कसा काढतो तुम्हाला माहिती आहे. रिलीज आल्यानंतर आपण DSI कसा काढतो आपल्याला माहिती आहे. एक्स्ट्राचं इक्वेशन येऊन जातं पुन्हा, तो एक्स्ट्राचं इक्वेशन येऊन जाईल. मग एक्स्ट्राचं इक्वेशन आल्यानंतर आपल्याला DSI जो की आहे तो DSI कमी होऊन जाईल, एकाने कमी झाला म्हणजे स्ट्रक्चर अनस्टेबल होऊन जाईल. अनस्टेबल आल्यामुळे त्याची लिनियर डायग्राम बनेल. क्लिअर झालं. आता गंमत बघा, आता मला हा A पॉईंट आहे, हा B पॉईंट आहे आणि हा C पॉईंट आहे. A पॉईंट, B पॉईंट आणि हा C पॉईंट आहे. आता मला काय विचारलेलं आहे, आता मला काय म्हणलेलं आहे की तुम्ही C पॉईंटची शेअर फोर्सची आय एल डी बनवा. आता मला सांगा, हा जो काही बीम आहे, हा बीम त्या ठिकाणी आहे बिचारा. का? ते कारण की जर का समजा याच्यामध्ये शेअर स्ट्रेंथ राहिली नसती तर याला बिगर कापायचा तो कापला गेला असता, स्लाईड झाला असता. म्हणजे जर समजा असा बीम आहे, जर इथं शेअर स्ट्रेंथ राहिली नसती ना तर काय झाला असता, स्लाईड झाला असता खालीवरती, बरोबर की नाही. परंतु आता त्या ठिकाणी शेअर फोर्स इंटरनली शेअर फोर्स असेल, त्यामुळे तो स्लाईड होतो का? होत नाही आहे. मग मला काय करावं लागेल, मला जर का समजा मला या C पॉईंटची जर का समजा आय एल डी बनवायची असेल शेअर फोर्सची, तर मी तिथला रिलीज करेल म्हणजे काय बरं का. रिलीज करणं म्हणजे काय, इथं शेअर हिंज लावून द्यायची किंवा स्लायडर लावून द्यायचा. जर स्लायडर लावून दिला तर काय होईल बरं का, तो स्लाईड व्हायला लागून जाईल. मग तुम्हाला कळतंय का, रिस्ट्रिक्शनला रिमूव्ह करणं म्हणजे त्याला मोशनमध्ये आणणं. मग आता हे जे काही आहे ना, या ठिकाणी रिस्ट्रिक्शन होतं. कशाचं रिस्ट्रिक्शन होतं, हे दोन इकडचे या पॉईंटच्या अलीकडचे आणि पलीकडचे बीम जे आहेत ना ते एकमेकांवरती स्लाईड होत नव्हते. तर रिस्ट्रिक्शन काय होतं, शेअर फोर्स होता. मग त्या शेअर फोर्सला जर का मी काढून टाकला तिथला, तर तुम्हाला नाही वाटत का इथे एक रोलर बनून जाईल. रोलर म्हणजे काय बरं काय, स्लायडर बनून जाईल. मग आपण याला 3D मध्ये इमॅजिन करू बघा. हा या पॉईंटला मला काढायला लावलं होतं त्यांनी शेअर फोर्स. मग याला ही डायग्राम कशी बनेल अशी बनेल बघा. असा मी स्लायडर किंवा शेअर हिंज लावून देईल, राईट. तो तिथला शेअर फोर्स आपण काय करून टाकला, रिमूव्ह करून टाकला. ज्या पर्टिक्युलर पॉईंटला तुम्हाला बोललेला आहे तिथलं तुम्हाला रिमूव्हल करता यायला पाहिजे. मी असं रिमूव्ह करून टाकतो. आता जर याला रिमूव्ह करून टाकलं, स्ट्रक्चर असं बनून जाईल. एक काय आला बरं का, एक रिलीज आला. जर एक रिलीज आला तर इक्वेशन आपल्याकडे एक जास्त येऊन जात असतं. इक्वेशन जर काही जास्त आलं तर DSI आपल्या एकने कमी होऊन जाईल. एकने DSI कमी झाला म्हणजे काय होऊन जाईल बरं का, अगोदर DSI 0 होता, आता -1 होऊन जाईल. म्हणजे हे आपलं अनस्टेबल स्ट्रक्चर झालं. आणि अनस्टेबल स्ट्रक्चर झाल्यामुळे याचं जे काही आय एल डी बनेल ही काय बनेल, लिनियर बनेल. काय बनेल ही, लिनियर बनेल. मग आता कशा पद्धतीने बरं का, आता विचार करा. आता तुम्ही जर बघायला गेलात तर या बीमला जर मी इथून कापतोय, राईट. तर कापल्यानंतर आपल्याला शेअर फोर्सची साइन कन्व्हेन्शनल माहीत असायला पाहिजे. कसं बरं का, जेव्हा याला तुम्ही कापतायत तेव्हा हा वाला पोर्शन बघा, आपण कसं शिकत असतो. समजा याला मी कापताना असं दाखवतो, तर आपल्याकडे जे काही
हा इकडचा मेंबर आहे आणि हा मधला जो ना छोटासा मी तुकडा घेतला आहे. आता तुम्हाला जर बोललो मी की सांगा इथं शेअर फोर्सचं डिरेक्शन तुम्ही कशा पद्धतीने दाखवतात, तर तुम्हाला माहिती आहे काय बरं का, मुवमेंटबद्दल पण माहिती आहे, शेअर फोर्सबद्दल पण माहिती आहे. कशा पद्धतीने, तर तुम्ही जर बघायला गेलात तर लक्षामध्ये येत असतं आपलं शेअर फोर्सचे डिरेक्शन दाखवण्यासाठी पेन्शन करतो, गुलाबी घेतला, या फेसवरती इकडे राहील, या फेसवरती इकडे राहील, राईट. असं आपल्याला एखाद्या तुकडा, कोणता बी तुकडा उचला तुम्ही, कोणता बी तुकडा, तर याला जर का मी कापला ना या तुकड्याला इथून, तर याच्या ठिकाणी तुम्हाला डिरेक्शन काय दिसायला भेटेल बरं का याच्यावरती, तर या फेसवरती इकडे डिरेक्शन अशी दिसायला भेटेल आणि इकडे डिरेक्शन नेहमी असाच तुकडा तुम्हाला दिसायला भेटेल. पण मला सांगा, तुम्हाला तुकड्याची ILD काढायची का नाही, तुम्हाला कशाची काढायची, मेंबरची ILD काढायची. सांगायचं तात्पर्य काय बरं का, हा इकडचा मेंबर जो आहे ना हा स्लाईड वरती होईल का खाली होईल हा प्रश्न पडला आहे आपल्याला. हा वरती होईल का, कारण की स्लायडर आहे ना, मग फोर्स खालून लावायचा का वरून लावायचा गड्या, आणि कोणत्या मेंबरवरती लावायचा, कसं लावायचा, हा मोठा प्रश्न आहे आपल्याकडे. मग आपण काय करतो, आपल्याकडे बेसिक नॉलेज असतं की कोणता बी जर का आपण तुकडा तोडून आणला, त्या तुकड्यावरती शेअर फोर्सची डिरेक्शन आपल्याला नेहमी अशी दिसायला भेटते, हा इकडे आणि हा इकडे नेहमी. मग जर का समजा या एखाद्या तुकड्यावरती असं दिसायला भेटते, त्या मेंबरवरती काय असेल डिरेक्शन, ते इक्विलिब्रियम इथं मेंटेन होते, याची डिरेक्शन असेल खाली आणि इकडच्या मेंबरची डिरेक्शन असेल वरती. म्हणजे याचा अर्थ असा होतोय की इकडचा जो मेंबर आहे हावाला, हा मेंबर खाली जाईल, हा मेंबर वरती जाईल. पण तुम्हाला आता शेअर फोर्स रिलीज करताय, तुम्हाला डिफ्लेक्शन द्यावं लागेल. कितीचं डिफ्लेक्शन द्यावं लागेल, युनिट डिफ्लेक्शन द्यावं लागेल. मग युनिट डिफ्लेक्शन जर का समजा मी दिलं राईट या पर्टिक्युलर पॉईंटला, ते कसं शिफ्ट होईल, याचे जर डायग्राम बघायला गेलात तर ते असं शिफ्ट होईल, हा चालला जाईल खाली आणि हा इकडचा मेंबर चालला जाईल इकडं, राईट. अशा पद्धतीने ते खाली चाललं जाईल. पण आता प्रश्न काय पडेल, युनिट डिस्प्लेसमेंट मी देतोय, पण मग हा किती होईल, हा एवढा वरती होईल का केवढा वरती होईल, हा एवढा वरती होईल. मग आपल्याला प्रश्न काय पडेल की नेमका होईल तरी किती, हा खाली किती जाईल आणि हा वरती किती जाईल, नेमकं किती जातील ना ते. त्यामुळे आपण काय बोलत असतो, लक्षात घ्या, आपण काय बोलतोय की जर तुम्ही इथे युनिट डिस्प्लेसमेंट जर का डिफ्लेक्शन जर का दिलं ना, तर हा एवढा डिफ्लेक्ट होईल की जेणेकरून हा जो काही ना इकडचा एवढा डिफ्लेक्ट करा, याला एवढा डिफ्लेक्ट करा की जे दोन मेंबर आहेत ते दोन मेंबर काय असायला पाहिजे, समान असायला पाहिजे. आणि दोन मेंबर काय असायला पाहिजे, समांतर असायला पाहिजे, पॅरलल असायला पाहिजे. तर तुम्ही याला डिस्प्लेस तर करतात खाली आणि इकडच्याला वरती उचलून घेत आहेत. या दोघांचं जे काही युनिट एवढं डिस्प्लेसमेंट किती आहे, हे टोटल डिस्प्लेसमेंट किती आहे, 1 युनिटचं आहे, राईट. तर तुम्ही 1 युनिटचं डिस्प्लेसमेंट देतात, काही डिस्प्लेसमेंट खाली होईल, काही डिस्प्लेसमेंट वरती होईल, परंतु डिस्प्लेसमेंट किती व्हायला पाहिजे, हे जे काही दोन मेंबर आहेत ना, दोन मेंबर काय असायला पाहिजे, एकमेकांना पॅरलल असायला पाहिजे. याचं कारण काय तुम्हाला मी सांगतो. आता विचार करा, आपण या पर्टिक्युलर पॉईंटला फक्त कशाचं रिलीज केलं, शेअरचं रिलीज केलं. आपण मुवमेंटचं रिलीज केलं का, नाही केलं. विचार करा, जर समजा मी या पर्टिक्युलर पॉईंटला मुवमेंटचं रिलीज केलं असतं, इथं जर का मुवमेंटचं रिलीज करणं म्हणजे जरी ते हिंज जर लावून दिली असती, तर तुम्हाला नाही वाटत का ही साखळी इकडे पडून गेली असती, ही साखळी इथं पडून गेली असती. म्हणजे जे दोन मेंबर आहेत त्या दोन मेंबरमध्ये दुसरा नवीन एक अँगल बनला असता. परंतु आपण मुवमेंटला रिलीज केलं आहे का, नाही, आपण फक्त शेअरला रिलीज केलं आहे. जर फक्त तुम्ही शेअरला रिलीज केलेलं असेल ना, तर मेंबरमधला सुरुवातीला जेवढा अँगल होता तेवढाच अँगल असायला पाहिजे. म्हणजे दोघं मेंबर जे आहेत ना, त्या दोघं मेंबरमधला अँगल काय असायला पाहिजे, सारखे असायला पाहिजे. मग आता या मेंबरमधला अँगल आणि या मेंबरमधला अँगल, दोघांमधला अँगल किती बनतोय, 0. किती बनतोय, 0. तर लक्षात घ्या, तुम्ही तिथं फक्त शेअरला रिलीज केलेलं आहे, बेंडिंग मुवमेंटला रिलीज केलेलं नाही आहे. जर तुम्ही बेंडिंग मुवमेंटला रिलीज केलं असतं ना, तर दोघं मेंबरमधला, या पर्टिक्युलरचा इकडचा मेंबर आणि इकडचा मेंबर, या दोघांमधला अँगल बदलला असता. विचार करा ना तुम्ही, ती जर का साखळी लावून दिली मी एखादी, तर दोघांमधला अँगल बदलला असता. पण मी शेअरला रिलीज केले ना, त्यामुळे त्याचा अँगल बदलणार नाही. मग हावाला आणि हावाला दोघांचा अँगल सारखा असायला पाहिजे. म्हणून हे दोघं लेन काय असतात, एकमेकांना समांतर असतात. याच्यावरती तुम्हाला क्वेश्चन बनवून दिलतो. क्लिअर झालं का रे. तर नेहमी इकडच्या पोर्शनला खाली ढकलायचं आहे, इकडच्या पोर्शनला वरती ढकलायचं. का, कारण की आपल्याला माहिती आहे, बेसिक नॉलेज फॉर्मचं जे काय आहे त्याच्यानुसार आपल्याला माहिती असतं शेअर फोर्सचं कन्व्हेन्शन कसे असतात. ठीक आहे, ते झालं. तर शेअर फोर्सची पण तुम्हाला कळून गेली. आता शेअर फोर्सची डायग्राम जी काही आपल्याला कळून चुकलेली आहे, आपण काय करू आता बेंडिंग मुवमेंटसाठी काढू. हे क्लिअर झालं का रे. समजा अजून एखादं उदाहरण घेतो शेअर फोर्ससाठी. आता म्हटलेले मला हा ए, हा बी आणि सी. चला काढा बरं का. यासाठी डायग्राम कशी बनेल रे, तुम्हाला माहिती आहे. हा इकडचा पोर्शन जर का शेअर हिंज लावून दिली, तर हा चालला जाईल खाली असा, हा चालला जाईल वरती असा. पण हा इथून तिथपर्यंत कंटिन्युअस आहे, असा खाली पुरा अख्खा असा खाली चालला जाईल.
अशी डायग्राम बनेल त्याची. कळालं का? समजा आता समजा चला बनवा बरं का ILD या सी पॉईंटची कशी बनते बघू. पटकन बनवून घ्या, मग मी बनवतो, मग तुम्ही चेक करून सांगा बरोबर तुमचं बरोबर होतं का. शेअर फोर्स खाली. चला कंटिन्युअस मेंबर कुठपर्यंत येतो? इथपर्यंत कंटिन्युअस बनते का अशी डायग्राम? आता प्रश्न काय उरतोय की कोऑर्डिनेट कसे काढायचे. डायग्राम तर बनता येईल, पण कोऑर्डिनेट कसे काढायचे. तर कोऑर्डिनेट कसे काढायचे त्यासाठी मी पुन्हा सिम्पली सपोर्टेडचा बीम घेतो आणि कोऑर्डिनेट कसे असतात ते तुम्हाला मी सांगतो. तर बघा आता कोऑर्डिनेट A बाय बी, तुम्हाला माहिती आहे ना A बाय एल आणि B बाय एल असतात, पण ते तसेच का असतात ते आपण चेक करून घेऊ. अशा पद्धतीने हा A पॉईंट, हा B पॉईंट, हा C पॉईंट, हा इकडून इकडचं A आहे, इकडचं काय आहे B आहे. याची जर डायग्राम बनवायला गेलो तर कशी बनल? दोघं एकमेकांना पॅरलल असायला पाहिजे मेंबर. कारण की तुम्ही फक्त शेअरला रिलीज केलं आहे, मुवमेंटला रिलीज केलं नाही. मुवमेंटला रिलीज केलं असतं तर आपल्याला मुवमेंटला रिलीज करायची गरजच नाही. आपल्याला शेअर फोर्ससाठी डायग्राम बनवायला लावलेली, फक्त शेअरला रिलीज करावं लागेल. शेअरला रिलीज केलं तर अँगल बदलेल का दोन मेंबरमधला? नाही बदलणार. तो अँगल बदलतोय का नाही? दोघांमधला अँगल 0 आहे तो. आता गंमत बघा. मग तुम्हाला एक बात कळेल का, हे दोघं जर का समजा पॅरलल असतील तर इथे जो अँगल असेल याला मी थिटा म्हणतोय समजा, राईट. हा इथली बाजू का होती? ही बाजू होती A, ही बाजू होती B छोटा, राईट. हां, तर तुम्ही मला सांगा बरं, ही उभी बाजू काय येईल रे? अँगल खूप छोटा असल्या कारणानं ही उभी बाजू काय येईल? ही बाजू येईल ना उभी, हे येईल A थिटा, राईट. आणि नंतर हा अँगल छोटा असला, इथं पण थिटा असेल बरं, इथं पण थिटा असेल. अँगल छोटा असल्या कारणानं ही उभी बाजू इथून इथपर्यंत किती येईल रे? ही वाली ही किती येईल? B थिटा, बरोबर का. आणि तुम्हाला माहिती आहे हे टोटल किती आहे? हे टोटल किती आहे भाग्यश्वरी? इथून तिथपर्यंत 1 आहे. मग तुम्हाला असं एक इक्वेशन बनवता येईल का? काय बरं का, A थिटा प्लस B थिटा इज इक्वल टू 1. सो A थिटा प्लस B थिटा इज इक्वल टू 1. मग तुम्हाला असं पण बनवता येईल काय की थिटा इज इक्वल टू 1 डिवाइड बाय A प्लस B. तो थिटाला कॉमन काढून झाल्यानंतर A प्लस B असं करता येईल मला, ठीक. मग जर समजा थिटाची व्हॅल्यू जर का समजा 1 A प्लस B येते, तर मग तुम्हाला एक खालचं कोऑर्डिनेट किती भेटेल? या खालच्या कोऑर्डिनेटची उंची किती आहे? याची उंची किती आहे? याची उंची A थिटा आहे. A थिटा म्हणजे किती? सो देअरफॉर A थिटा इज इक्वल टू A इंटू थिटाची व्हॅल्यू किती आहे? 1 A प्लस B. सो उत्तर काय आलं? A डिवाइड बाय A प्लस B. आणि A प्लस B म्हणजे काय? टोटल लेंथ. सो तुम्ही A बाय L लिहू शकतात. क्लिअर झालं का? तो हे काय असेल? A बाय L म्हणा किंवा A डिवाइड बाय A प्लस B म्हणा, काही प्रॉब्लेम नाही. हा इकडचा कॉर्डिनेट झाला. वरचा कॉर्डिनेट किती येईल बरं का उभा? तो असतो B थिटा. सो B थिटा म्हणजे काय? B इंटू थिटा. थिटाची व्हॅल्यू आपण काढली चालू, किती काढली? 1 A प्लस B. तो हे वरचं किती येईल? हे येईल B डिवाइड बाय A प्लस B. बोला, क्लिअर होते का तुम्हाला? सांगा. जर समजा तुम्हाला हे वाले जर का काढता आले तर तुम्ही सिमिलॅरिटी ट्रँगल वापरून काही पण कॅल्क्युलेशन करू शकतात. सिमिलॅरिटी ट्रँगल अप्लाय बी कसा करायचा सोप्या पद्धतीने सांगतो तुम्हाला, ठीक आहे. हे तुम्हाला कळालं असेल कोऑर्डिनेशन मी असं कसं करून टाकलं. तर शेअर फोर्सबद्दल आपल्याला जमते, समजा, ठीक आहे. इथपर्यंत जमते. शेअर फोर्सची अजून काही उदाहरण घेतो मी. तुम्हाला ILD फॉर शेअर फोर्स ॲट सी काढायचं आहे. आता तुम्ही काय करणार? तिथं लावून देणार स्लायडर जर लावला तर युनिट डिस्प्लेसमेंट दिल्यानंतर हा खाली जाईल वरती देईल. पण मला सांगा रे, याचा डिप्लेक्टेड शेप असा बनेल, हा वरती असा बनेल. तर मला सांगा याची ILD कशी येईल? याची ILD जर बघायला गेलात ना तर अशी काहीतरी याची ILD बनेल. पण मला सांगा, मी तुम्हाला अगोदरच बोललो आहे, हा डिटर्मिनेट स्ट्रक्चर आहे, बरोबर. हा डिटर्मिनेट स्ट्रक्चर आहे. तर डिटर्मिनेट स्ट्रक्चरची ILD फॉर द शेअर फोर्स रिॲक्शन अँड बेंडिंग मुवमेंट कधी नॉन लिनियर बनते का? नाही बनत. मुल्यर बेस लॉ प्रिन्सिपलने सांगितलं आहे. म्हणजे याचा अर्थ असं चुकीचं आहे.
याचा अर्थ काय आहे, याचं चुकीचं आहे. मग जर का समजा शेअर फोर्सची डायग्राम चुकीची, मग बरोबर नेमकी काय आहे? मग तुम्ही काय करतात, याला जर का झूम केलं तर झूम करून तुम्हाला असं दिसेल हा इकडचा पोर्शन, हा इकडचा मेंबर जो आहे तो इकडचा मेंबर जो काय आहे तो इकडचा मेंबर खाली जाणार नाही, राईट. तो जिथं आहे तिथल्या तिथं राहील. का? कारण की कर्व जर बघायला गेलात ना, कर्व भेटणार होती तुम्हाला, कर्व पाहिजे का? नाही. मग हे डिस्प्लेसमेंट किती होऊन जाईल, इथून तिथपर्यंत हे डिस्प्लेसमेंट होऊन जाईल 1 युनिटचं. म्हणजे तुम्ही 1 युनिटचं शेअर फोर्स देऊन अप्लाय करणार, इकडच्या मेंबरवरती अप्लाय करा, ते सरळ वरती चाललं जाईल आणि वरती गेल्यानंतर त्याची ILD जी बनेल ती अशा पद्धतीने बनेल. बघा तो दुसरा मेंबर आणि हा इकडचा पहिला मेंबर हवाला, या दोघांमधला अँगल बघा 0चा 0 आहे. आलं लक्षात. तो शेअर फोर्सचा कन्सेप्ट जेवढा काही लावायचा असतात ते लावून दिल्या. असं बनेल याची ILD, एक कोयता असं बनेल. अशी ILD बनेल आणि याचं हे किती असेल, 1 युनिट असेल. सरळ हे टोटल किती असेल, 1 युनिट. क्लिअर झालं का? बोला. राईट. पुढे अजून काय आहे, तर शेअर फोर्सबद्दल तर खूप सारी जानकारी झाली निघून. आता आपण बेंडिंग मुवमेंटबद्दल बघूया. सो बेंडिंग मुवमेंटबद्दल बघा. शेअर फोर्स आपलं ILD फॉर बेंडिंग मुवमेंट. ILD फॉर बेंडिंग मुवमेंट. आता ILD फॉर बेंडिंग मुवमेंट जर तुम्ही काढायला गेलात तर काय लक्षामध्ये येतं बरं का, ILD फॉर बेंडिंग मुवमेंट तर लक्षामध्ये येईल आपल्या, समजा हा बीम आहे, हा C पॉईंट आहे, हा A पॉईंट आहे, B पॉईंट. मला Cला बेंडिंग मुवमेंटची ILD काढायला लावलेली. तर मी काय करेल बरं का, मी तिथली जी काही आहे ना तिथली बेंडिंग मुवमेंट ती रिलीज करून टाकेल आणि बेंडिंग मुवमेंट रिलीज करण्यासाठी मला तिथे हिंज लावावं लागेल. तर मी स्ट्रक्चर असं बनवून टाकेल. आता मला सांगा, आपल्याला म्हटलेले पॉझिटिव्ह सेन्समध्ये तुम्ही काय करायचं, पॉझिटिव्ह सेन्समध्ये रोटेशन द्यायचं. पॉझिटिव्ह सेन्समध्ये रोटेशन देणं म्हणजे काय, मला सांगा. बीममध्ये बेंडिंग मुवमेंट पॉझिटिव्ह असते तेव्हा बीम काय होतो बरं का रे, हॉगिंग शेपमध्ये येतो का सॅगिंगमध्ये? जर बेंडिंग मुवमेंट पॉझिटिव्ह असेल तर शेप काय असतो बीमचा? जर बेंडिंग मुवमेंट पॉझिटिव्ह असेल तर बीमचा शेप काय असतो? सॅगिंग असतो. बरोबर. काय असतो? सॅगिंग असतो. तर बीमचा शेप काय असतो? सॅगिंग असतो. आपल्याला माहिती आहे. ठीक आहे. तर आता एक काम करू ना आपण, मला जर का सॅगिंग करायचं असेल तर सॅगिंग बेंडिंग मुवमेंट कशी आहे तुम्हाला माहिती आहे. हे तुम्हाला शिकवलं मी, आठवते का? कोणता पण एक सेक्शन कापला तर कापल्यानंतर अशी बेंडिंग मुवमेंट दिसते, हे सांगितलं ना तुम्हाला काही काढताना, अशा पद्धतीने दिसायला भेटतं. ठीक आहे. आता विचार करा, तुम्ही मुवमेंट अशी अप्लाय करतायत, आपण अगोदरच बोललो आहे, तुम्ही जसा शेअर फोर्स अप्लाय करणार ना डिस्प्लेसमेंट बी तसंच व्हायला पाहिजे. जसं तुम्ही फोर्स अप्लाय करतायत ना, जसं तुम्ही युनिट लोड लावतायत, युनिट डिस्प्लेसमेंट देत आहेत, तर जसं तुम्ही अप्लाय करतायत ना तसंच त्याच डिरेक्शनमध्ये, पॉझिटिव्हचा मिनिंग काय होतं, त्याच डिरेक्शनमध्ये त्याचं रोटेशन व्हायला पाहिजे. आता मला सांगा, जर समजा तुम्ही असं जर हे करत असणार आणि तुम्ही आता विचार केला की यार असं केल्यानंतर हे जे ना असं डिप्लेट होत असेल बरं का, कसं असं, तर मग असं होणं हे बरोबर आहे का हे चेक करून बघू बरं का. बघा, तो सुरुवातीला तो ओरिजेंटल होता, आता असं झालेलं आहे, म्हणजे सुरुवातीपासून अँगल असा, हवाला अँगल. तर मला सांगा बरं का, जेव्हा तुम्ही इकडची मुवमेंट अप्लाय केली, या मुवमेंटचा सेन्स काय होता, अँटी क्लॉकवाईज. पण त्याच्यामुळे जे रोटेशन होते ते कसं होते, क्लॉकवाईज होते. हे ॲपोजिट झालं ना रे, हे ॲपोजिट झालं. सेन्स काय असायला पाहिजे, दोघांचा पॉझिटिव्ह असायला पाहिजे. याचा अर्थ हे चुकतं आहे बरं का, कारण की आपण जी बाहेरून रिलीज जेव्हा आपण केला होता ना, तो रिलीज करून आपण अशा पद्धतीने मुवमेंट अप्लाय केली त्याच्यावरती, तर मी अँटी क्लॉकवाईज एक्सटर्नल मुवमेंट अप्लाय केली, पण हे रोटेशन कसं होतं, हे रोटेशन जे आहे हे तर क्लॉकवाईज होते. म्हणजे चुकतं आहे, आपल्याला तसं नको पाहिजे. मी जिकडे मुवमेंट अप्लाय करत ना त्याच्या सेन्समध्ये डिफ्लेक्शन व्हायला पाहिजे, रोटेशन व्हायला पाहिजे, म्हणजे डिस्प्लेसमेंट व्हायला पाहिजे. राईट. मग हे चुकतं आहे. मग कसं असेल बरं का, मग आपण दुसरी कंडिशन हे करू, हे चुकतं आहे बरं का, हे चुकीचं आहे. मग मी काय केलं, याला जे ना आपली मुवमेंट तर अशीच असते, राईट. अशीच मुवमेंट मी अप्लाय करणार आहे. तो समजा अशी मुवमेंट मी त्याच्यावरती अप्लाय करतो आहे. आता तुम्ही जर बघायला गेलात तर काय बरं रे, बघा हा जर ना आवाला असं झाला, आता बरोबर होईल का बरं का. जर मी समजा अशी मुवमेंट अप्लाय केली आणि मुवमेंट अप्लाय केल्यामुळे जर का असं शेप बनत असेल, ते बरोबर असेल का, तर चेक करा. हा ओरिजेंटलपासून असा आला, ओरिजेंटलपासून असा आला, तर इकडची मुवमेंट मी अप्लाय केली होती क्लॉकवाईज मुवमेंट अप्लाय केली आणि इकडचं रोटेशन पण कसं होतं आहे,
सॉरी इकडचं मी मुवमेंट अप्लाय केली होती अँटी क्लॉकवाईज आणि इकडचं रोटेशन बघा ती पण कशी आहे अँटी क्लॉकवाईज. इकडची मुवमेंट अप्लाय केली होती मी क्लॉकवाईज आणि इकडचं रोटेशन पण बघा ते पण काय आहे क्लॉकवाईज. सो देअरफॉर मला लक्षामध्ये येते की ॲक्च्युली जी ILD बनायला पाहिजे ती ILD अशी बनायला पाहिजे. ILD अशी बनायला पाहिजे. सो याची ILD काय बनते अशी ILD बनते याची. मग बरं ठीक आहे ILD बनली अशी. याची ILD अशी बनली ठीक आहे अशी बनली. आता कोऑर्डिनेट काय येतील विचार करा. हा इकडचा अँगल जो आहे याला मी θ1 म्हणतो. हा इकडचा जो अँगल बनवला इकडं याला मी θ2 म्हणतो. तुम्हाला लक्षामध्ये येऊन जाईल काय बरं का. तो आपण जे रोटेशन दिलेलं आहे युनिट रोटेशन आणण्यासाठी आपण तसलं हे केलेलं आहे. तुम्हाला काय दिसायला भेटेल हा θ1 जर काय असेल तर आपण किती असेल रे हा पण θ1 असेल. तर आपण रोटेशन किती दिलं आहे एवढं दिलं आहे बघा. θ=1 एवढं रोटेशन दिलं आहे आपण. सो एवढं रोटेशन दिलं आहे तर मला काय दिसायला भेटतं आहे इथून θ1 + θ2 याची व्हॅल्यू किती आहे 1 आहे. याची व्हॅल्यू किती आहे 1 आहे. आता आपल्याला कोऑर्डिनेट फाइंड आउट करावं लागेल की यार हा जो पर्टिक्युलर पॉईंट आहे तिथला कोऑर्डिनेट काय आहे तो आपल्याला फाइंड आउट करायचा आहे. तो आपल्याला कोऑर्डिनेट फाइंड आउट करायचा आहे. मग काय येईल बरं का तो बघा. समजा या उभ्या बाजूला ना ऑर्डिनेटचा मिनिंग काय होतो आहे वाय कोऑर्डिनेट म्हणतो मी वाय. समजा हा वाय हा मला फाइंड आउट करायचा आहे. हा वाय मला फाइंड आउट करायचा आहे. मग हा वाय जर मला फाइंड आउट करायचा असेल तर मी काय करतो मला माहिती आहे काय की जर समजा हा θ1 असेल तर आपण किती असेल θ1 असेल बरोबर. हा θ2 असेल तर आपण अल्टरनेट अँगलनुसार आपण किती असेल θ2 असेल. तर मी असा अँगल हे बनवू शकतो का θ1 आपला खूप छोटा आहे त्यामुळे समोरची बाजू डिवाइड बाय लगतची बाजू हा सीच्या अलीकडचा इकडे ए असतो म्हणे इकडे बी असतो म्हणे. मग मी θ1 = असं लिहू शकतो का रे y/a राईट. आणि θ2 = y/b. तो y काय भेटेल मला इथून y = θ1 × a. याला बघा θ1 + θ2 = 1 ला इक्वेशन नंबर 1 म्हणा आणि दुसरी कंडिशन खाली. तो θ1 × a = हा इथून y जर काढला तिथे काय भेटेल θ2 × b. तो असं इक्वेशन भेटून जाईल नवीन अजून एक y = θ1 × a = θ2 × b. इथपर्यंत क्लिअर आहे का. इथपर्यंत क्लिअर आहे. हां आता इथून मी काय करतो 1 घेतो. इथून जर समजा आपण a काढला तर a किती येतो बरं का तो a येतो आहे θ2 × b डिवाइड बाय θ1 ठीक. तो समजा मी इथून जर का नाही एक काम करा इथून ना θ1 काढा θ1. जर इथून θ1 काढला तर काय येईल θ1 = θ2 × b/a. सो θ2 × b/a या पहिल्या इक्वेशनमध्ये टाकू. सो पुट θ1 = θ2 b/a in equation number 1 therefore आता इक्वेशनमध्ये टाकलं तर काय होईल θ2b डिवाइड बाय a प्लस θ2 = 1. सांगा बरं याचं उत्तर काय ते. तर लक्षामध्ये येईल आपल्या की हे आलं θ2 × b प्लस θ2 × a. हा खालचा a तिकडे मल्टिप्लायला पाठवला हा काय होऊन जाईल हा a होऊन जाईल. हा काय होऊन जाईल a होऊन जाईल. इथं कॉमन काय दिसतोय तुम्हाला θ2ला कॉमन काढून टाकला मध्ये काय उरतं आहे a + b उरतं आहे = a होतं आहे. तो θ2ची व्हॅल्यू किती आली θ2 = a डिवाइड बाय a + b. θ2 किती आला a डिवाइड बाय a + b. तुम्हाला माहिती आहे आता काय तुम्हाला कोऑर्डिनेट y काढायचं आहे. तुम्हाला काय काढायचं टार्गेट काय तुमचं y काढणं. मग θ2 जर तुम्हाला भेटला तर तुम्हाला y भेटून जाईल का तुम्ही म्हणणार हो y कसा भेटेल y = θ2 × b मग θ2ची व्हॅल्यू काय काढली तुम्ही θ2 = a डिवाइड बाय a + b. सो a डिवाइड बाय a + b हा आला आपला θ2. या θ2ला जर का b ने मल्टिप्लाय केला तर y किती भेटेल y = ab डिवाइड बाय a + b. बोला क्लिअर आहे का ab डिवाइड बाय a + b असा y भेटून जाईल. मग y जर समजा तुम्हाला हा भेटतोय तर याचं कोऑर्डिनेट काय आलं मग याचं कोऑर्डिनेट आलं ab डिवाइड बाय l. ab डिवाइड बाय l का कारण की a अधिक b का होतं टोटल l होऊन जातो. तर ab डिवाइड बाय l मला म्हणता येईल. बोला क्लिअर आहे का त्याचे तुम्हाला पाठच आहे पण हे अशापणे कॅल्क्युलेट करून दाखवलं मी तुम्हाला. हे क्लिअर आहे का सांगा. हो ठीक आहे
चला मग आता एक्झाम्पल बघू याच्यावरती. बागेश्वरी कळाला का ग? मग आता एक्झाम्पल घ्या. एक्झाम्पल जर घ्यायला गेलो, समजा मला मोमेंटची डायग्राम बनवायची आहे. बेसिक लेवलला एक्झाम्पल. एखादं एक्झाम्पल थांबा. चला फिक्सवाला बीम घेतो. ILD फॉर मुवमेंट ॲट सी. तुम्हाला ILD बनवायची मुवमेंटची सी पॉईंटला. काय बनेल बघा. तुम्ही काय केलं असतं, नेलास त्या पॉईंटला, पण तुम्हाला माहिती आहे असं नेला असं बनेल. ती अशी डायग्राम बनत नाही का? कारण की डिटर्मिनंटचं कर्व कधी बनत नाही, म्हणजे हे चुकीचं आहे. आता बनवून दाखवा. या पर्टिक्युलर पॉईंटला हिंज लावून देणार. हा इकडचा आता हलणारच नाही बिलकुल, याला हलू पण नका. आणि ते काय करणार बरं का, अशी मुवमेंट लावली होती पण इकडे हलणार नाही, याला झिरो मुवमेंट लावली समजा, तर इकडून मी रोटेशन किती दिलं बरं का. आता बघा, याला जर का समजा मी रोटेशन दिलं तर हा कोणत्या डिरेक्शनमध्ये घुमायला पाहिजे. जर समजा तुम्ही या डिरेक्शनमध्ये मुवमेंट अप्लाय करतायत तर हा मेंबर कोणत्या डिरेक्शनमध्ये घुमायला पाहिजे, असं जाईल. तुम्ही जर का समजा वरती केलं असतं इथं अशा पद्धतीने, समजा आता इथून राईट की नाही, तर आता जर तुम्ही ट्राय केला याला वरती जायचं, वरती तर तो जाणारच नाही. मग काय होईल बरं का, तो जर समजा तुम्ही त्याला असं करून टाकलं असतं, अशी मुवमेंट देऊ तर काय होईल, तुम्ही लावतायत असं आणि डिरेक्शन बघा अपोजिट झालं असतं ना, त्यामुळे असं नाही येणार. त्याची डायग्राम काय बनेल, अशी बनेल बघा. इकडे जाता हलणारच नाही. सो मुवमेंट आपण अशी लावतो तर रोटेशन पण असंच व्हायला पाहिजे या डिरेक्शनमध्ये. तो थिटा इज इक्वल टू 1चं रोटेशन होऊन जाईल. अशी ILD बनेल. ही ILD आहे त्याची. क्लिअर आहे का? इथपर्यंत क्लिअर आहे रे? हो. आता पुढे जाऊ. समजा रोलर घालतो. आता हे डिटर्मिनेंट स्ट्रक्चर आहे. डिटर्मिनेंट स्ट्रक्चर असेल तर त्याचा जी की ILD बनेल ती लिनियर बनणार आहे. तुम्हाला मी बोललो की इथे हिंज लावून दिलेली, या सी पॉईंटला तुम्हाला मुवमेंट काढायची, मुवमेंटची ILD बनवायची. बनवा बरं का, बनते का? या केसमध्ये काही डोकं लावायचं कामच नाही. इथपर्यंत कंटिन्युअस असेल. गडबड झाली. बनवा, तुम्ही बनवत राहा. इथपर्यंत कंटिन्यूस आणि इथून ते इथपर्यंत या पर्टिक्युलर पॉईंटपर्यंत. इकडे असतो A, इकडे असतो B, त्यामुळे टोटल होऊन जाईल L. राईट. बस मग काय 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 लागते, हा झाला AB/L. राईट. मग तुम्ही काय करायचं, लिनियरिटी ट्रायंगल वापरायचं. कसं वापरणार बरं का, सिम्पल आहे की यार A अंतर गेल्यावरती AB/L येऊन जातो, A अंतर गेल्यावरती AB/L येऊन जातो. तो सेम इकडून पण घ्या, तर एवढं अंतर घेतल्यावरती हे किती येऊन जाईल असं लावायचं लिनियरिटी. तो लिनियर स्ट्रक्चर आहे म्हटल्यावरती काय लावायचं, लिनियरिटी या पद्धतीने लावायची. त्याचे कॉर्डिनेट पण काढता येतील. बनली का डायग्राम? आता बघा, हा असा इथं हिंज आला होता त्यामुळे खाली येऊन गेलं. हे क्लिअर व्हायला पाहिजे तुम्हाला. अजून काय काय आहे, मुवमेंटची तुम्हाला जमून जाते. समजा आता चला मला इथली ILD बनवून टाका. हा सी पॉईंट आहे शेअर फोर्ससाठी आणि बेंडिंग मुवमेंटसाठी. शेअर फोर्ससाठी कशी बनेल डायग्राम बघा. शेअर फोर्ससाठी कशी बनेल, हा इकडचा मेंबर खाली सरकतो, वरचा मेंबर वरती जातो. पण खाली सरकला
तर मग खाली चढतात पडून जाईल खाली, तो खाली पडून जाईल. हा वरचा तो सांगा बरं याची डाय कशी बनेल आय एल डी. इथं रोलर लावा रे, हे नाही तर इनडिटर्मिनेट होईल. हा चालला जाईल खाली, इथं जर चक्का लावला असा, हा इकडचा खाली चालला जाईल, याचा अर्थ इथे येऊन जाईल तो असा चक्का. आणि आपण अगोदरच बोललो आहे की शेअरच्या केसमध्ये इकडचा मेंबर आणि पलीकडचा मेंबर यांच्यामधला अँगल कसा राहायला पाहिजे, कॉन्स्टंट राहायला पाहिजे. जर तुम्ही समजा याला तोडला आणि इकडच्याला बी खाली लोटायचा, हा खाली जाईल आणि याला वरती यायचा प्रयत्न केला ना, तर तो कसा होईल माहिती आहे का, असं शेप अजून करू शेप बनवून जाईल. करू शेप पाहिजे का, तुम्ही म्हणाल की याला खाली नेऊ, खाली कसं नेणार तुम्ही, इकडे पण सपोर्ट आहे ना, खाली येईल का, तो नाही येणार. इकडे फ्री राहिला असता तर असं खाली झाला असता, आलं लक्षामध्ये, तसं होणार नाही, हे असं नाही होणार. मग काय होईल बरं का, हा खाली चाललं नाही असं, मग त्यामध्ये डायग्राम कशी बनते बघा, आय एल डी कशी बनेल त्याची, अशी आय एल डी डायग्राम बनाल बघा. ही झाली आय एल डी फॉर शेअर फोर्स, शेअर फोर्स ॲट सी. आणि डिस्प्लेसमेंट किती असेल 1 युनिटचं. क्लिअर झालं का रे. चला आता जर समजा तुम्हाला मी इथं बोललो जस्ट राईटला, तुम्ही बेंडिंग मोमेंट काढली का, बेंडिंग मोमेंट काढून टाकू आपण त्याची. चला आता बेंडिंग मोमेंटचं काय येईल बरं का, इथं तुम्ही रोटेशन देणार असं, देणार तुम्ही असं, असं जर करायला गेला तर पॉईंट कुठे जातो तुम्हाला माहिती, वरती. आता विचार करा, आता विचार करा तुम्ही काय बरं का, की जर समजा आपण याला असं काही करायला गेलो, आता मुवमेंट डायग्राम कशी बनेल गड्या, कशी बनेल, हा इकडचा जो काही आहे, हा इकडचा समजा वरती नेण्याचा प्रयत्न केला तुम्ही असा, चल बा असं बनवून टाकू, बनेल का ती बघा बरं, चेक करा. याची डिरेक्शन पण ही आहे, पण असं जाईल का, इथं तर काहीच नाही ना, इथं काही नाही, असं तर बनणारच नाही. पहिला मुद्दा तर असं बनणारच नाही ना. तुम्ही रोटेशन देत आहेत अशा पद्धतीने, तर हा खाली सरकून जाईल, राईट, हा खाली सरकून जाईल, हा वरती सरकून जाईल. मग काय बनेल त्याचं बघा बरं, डायग्राम कशी बनते, ती डायग्राम अशी बनेल. कसं काय चेक करा बरं, याची डिरेक्शन आहे, या इकडची मुवमेंटची डिरेक्शन कशी आहे, याची डिरेक्शन आहे अँटी क्लॉकवाईज, तर रोटेशन पण कसं होतं आहे अँटी क्लॉकवाईज. आता तुम्ही म्हणाल इकडे नाही होणार का काही, इकडे कसं होईल रे, इकडे होणारच नाही. इकडे जर करायला गेला तर इकडे पुढे सपोर्ट आहे बघा, हा पुढे सपोर्ट आहे, या सपोर्टमुळे इथं पॅक आहे, मला सांगा इकडे पॅक आहे, इथं पण पॅक, याला खाली लोटायला गेला तो असं असं थोडी होईल, तो होणारच नाही असा, असं होणारच नाही ना. असं कसं होईल, असं होईल का ते, चला बा याला मोकळा केला, इथं रिस्ट्रेन आहे, रिस्ट्रेन इथं आहे, या ठिकाणी रिस्ट्रेन आहे, ते रिस्ट्रेन आहे, तो रिस्ट्रेन थोडी मोकळा झाला आहे, आलं लक्षामध्ये, तर असं होणार नाही, ते असं नाही होणार. त्यामुळे याची डायग्राम अशी बनेल, याची डायग्राम अशी बनेल. आता समजा हे बघा, चला बनवा ती शेअर फोर्स, शेअर फोर्सची बेंडिंग मोमेंट आपली आय एल डी डायग्राम. हा चालला जाईल खाली, असं होऊ शकतं ते. आता तिकडे कोणी नाही आहे, तो तराजूच्या काट्यासारखं कोणतरी असं ठेवलेलं, असं होऊन जाईल ते, राईट. आणि हे किती होईल बरं का, हे होईल 1 युनिट, हे टोटल. इकडचं आपल्याला ट्रँगलने काढता येईल. बोला क्लिअर आहे का हे, कळालं का. आता डाऊट येतो का तुम्हाला, इथं असं का बनलं, तिथं तसं का बनलं, जर तसं डाऊट येत असेल तर सांगा, मी पुन्हा सांगतो. मग हा खाली असा एक फक्त पिन सपोर्ट लावला आहे बरोबर का, हा असा आहे, ते जे ना ते रोटेशन होऊ शकतं ना, आपला सपोर्ट रोटेशन होऊ शकतो, खालीवरती होऊन जाईल तो. पण जर समजा विचार करा, जर समजा इथं पण सपोर्ट आहे, इथं पण सपोर्ट आहे, आणि याला तुम्ही ट्राय करताय हे करायचा, तर इथून हात इथे जर का कोणी नसला असता, एवढा पोर्शन जर नसला असता एवढा, तर ते झालं असतं असं. पण इकडे पण आहे ना, त्यामुळे तर असं थोडी, मग ती कॉम्पॅटिबल कंडिशन सॅटिस्फाय होणार नाही ना तिथं. क्लिअर आहे का, तर ते पण दिसायला पाहिजे. हे कळालं का सांगा पहिले.
अशा पद्धतीने मुलियर ब्रेस लॉ प्रिन्सिपलला आपल्याला अप्लाय करून याचे हे काढता येत असतात. आता आपण त्याला काय करूया, आता यूज करू. यूज कसा करायचा, जी काही डायग्राम तुम्ही काढलेली आहे युनिट लोड अप्लाय करून त्याची इन्फ्लुअन्स डायग्राम बनली, परंतु इन्फ्लुअन्स डायग्रामचा वापर आपल्याला रिॲक्शन काढण्यासाठी, बेंडिंग मुवमेंट काढण्यासाठी आणि शिअर फोर्स काढण्यासाठी होतो. पण कशा पद्धतीने, मग तुम्ही काय करतात, तो करस्पॉन्डिंग जो लोड असेल त्या पर्टिक्युलर पॉईंटसोबत त्या पर्टिक्युलर पॉईंटच्या कोऑर्डिनेटला मल्टिप्लाय करून टाकतात आणि शिअर फोर्स वगैरे कॅल्क्युलेट करून टाकतात. सो देअरफॉर पुढचा पॉईंट आहे यूज ऑफ ILD. यूज ऑफ ILD. यूज ऑफ ILD कसं बनेल, चला काय लिहायचं यूज ऑफ ILD मध्ये, एक वाक्य लिहून देतो. चला यूज ऑफ ILD मध्ये लिहा, वन्स influence line one influence line for a stress function म्हणजे काय, रिॲक्शन SF BM डिप्लेक्शन काय असेल ते, इथे डिप्लेक्शन नका लिहा, डिप्लेक्शनला काढून टाकतो आपण, दुसऱ्या पद्धतीने काढता येईल त्याला. हॅज बीन ड्रॉन it can be used to find the position of load on structure which will produce maximum value of that stress function. ठीक. आता काय मिनिंग होतोय, जर समजा तुम्हाला एकदा इन्फ्लुअन्स लाईन डायग्राम काढता आली, कोणची पण इन्फ्लुअन्स लाईन डायग्राम तुम्हाला काढता यायला पाहिजे, आणि जर एकदा तुम्हाला काढता आली, त्याचे कोऑर्डिनेट तर तुम्हाला काढता आले, तर तुम्ही काय करू शकता, तुम्ही बेंडिंग मोमेंट काढू शकता. तुम्हाला मॅक्झिमम बेंडिंग मोमेंट पण काढता येईल, मिनिमम बेंडिंग मोमेंट, मॅक्झिमम बेंडिंग मोमेंट पण तुम्हाला काढता येईल. ओके, तर ही गोष्ट आपल्या लक्षामध्ये येऊन जाते. आणि जर तुम्हाला मॅक्झिमम वेगळा भेटली तर त्याच्यानुसार तुम्ही डिझाईनिंग करू शकता. तुम्ही डिझाईन करतात मॅक्झिमम बेंडिंग मोमेंटसाठी, तो ते वाला पॉईंट आपल्याला क्लिअर आहे. मग आता काय करतो आपण, याच्या पुढचं वाक्य लिहा, देअर बाय इट हेल्प्स इन डिझायनिंग ऑफ स्ट्रक्चरल कॉम्पोनंट. राईट. पुढचं वाक्य, फॉर अ कॉन्सन्ट्रेटेड लोड. जर का समजा आता बीमवरती कॉन्सन्ट्रेटेड लोड असेल, फॉर अ कॉन्सन्ट्रेटेड लोड ॲक्टिंग ऑन द बीम, द व्हॅल्यू ऑफ फंक्शन is determined by multiplying the load with the ordinate of influence line diagram ॲट लोकेशन. काय सांगितले, तर कॉन्सन्ट्रेटेड लोड जर का असेल ना, तर तुम्ही काय करायचं, कॉन्सन्ट्रेटेड लोडला करस्पॉन्डिंग इन्फ्लुअन्स लाईन डायग्रामचा जो ऑर्डिनेट आहे, वाय कोऑर्डिनेट, तर त्याला मल्टिप्लाय करून टाका. तुम्हाला तिथली काय भेटून जाईल, रिॲक्शन पाहिजे तर रिॲक्शन भेटून जाईल, काय असेल ते भेटून जाईल. मी उदाहरणं घेतले, त्याच्यावरून तुम्हाला कळून जाईल. पटपट लिहून घ्या फक्त हे वाक्य. लास्ट वाला वाक्य, फॉर अ UDL ॲक्टिंग ऑन बीम the value of stress function is determined by multiplying the area under
area under influence line diagram with UDL range and intensity of UDL. For a UDL acting on the beam, the value of the stress function is determined by multiplying the area under the influence line diagram with the UDL range and intensity of UDL. म्हणजे काय करायचं कळून जाईल बात. सगळे पॉईंट लिहून टाकले. चला आता आपण जाऊ आपल्या उदाहरणांकडे. काय म्हणायचं काय होतं तुम्हाला याच्यावरती समजून सांगतो. एक कन्सेप्ट मग आपण उदाहरण सोडू. त्यांना म्हणायचं काय बघा, जर समजा आपल्याला बीम असा देऊन दिलाय 50, 60, 70 राईट, आणि म्हणले की तुम्ही ना इथली रिॲक्शन काढून दाखवा ए वाली. आता इतर आपल्या साध्या पद्धतीने काढता येते, परंतु आपल्याला ILDने काढायची. मग आपल्याला माहिती आहे की मला जर का एची जर का समजा ती रिॲक्शन विचारताय तर एची ILD डायग्राम कशी बनते तुम्ही काढणार अशा पद्धतीने एची, बरोबर का. हा कॉर्डिनेट एक असतो हे तुम्हाला माहिती आहे. तुम्ही काय करणार, याचा करस्पॉन्डिंग जो पॉईंट आहे ना याचा कॉर्डिनेट फाइंड आउट करणार. कशा देणे, सिमिलॅरिटी ट्रायंगलने फाइंड आउट करून टाका. हा एक असेल तर नक्कीच काहीतरी 0.8 असावा, हा काहीतरी कमी असेल, हा काहीतरी कमी असेल, बरोबर का. मग तुम्हाला जर का रिॲक्शन फाइंड आउट करायची तुम्ही कशी करणार, RA इज इक्वल टू 50 इंटू करस्पॉन्डिंग कोऑर्डिनेट प्लस 60 इंटू करस्पॉन्डिंग कोऑर्डिनेट 70 इंटू करस्पॉन्डिंग कोऑर्डिनेट झाली रिॲक्शन. क्लिअर आहे का. असं करणार आपण. क्लिअर आहे का रे. दुसरी बात, समजा बीम असं दिलाय आणि तर मध्येच कुठेतरी UDL देऊन दिली. आपण काय करणार, म्हणलेली की मला ना रिॲक्शन काढून दाखवा आरबीची रिॲक्शन काढून दाखवा. आपल्याला माहिती आहे आरबीची ILD कशी बनते, अशी बनते. हा एक असतो, बरोबर. ILD डायग्राम म्हणून झाली. मग आता आपल्याला याचा पर्टिक्युलरली जो ILD आहे पूर्ण त्याचा इकडच्या झोनपासून इकडच्या झोनपर्यंत कॉर्डिनेट इथं लोकेट करून टाकतो, राईट. आता जर काही UDL असेल तर UDLच्या केसमध्ये तुम्ही एरिया घ्यायचा पूर्ण याचा, जी काही आपली कॉर्डिनेट डायग्राम आहे इन्फ्लुएन्स लाईन डायग्राम याचा एरिया घ्यायचा. मग आपण एरिया कसा घेतो, आता एक ट्रॅपोजॉइडल झाला, एरिया कसा घेतो असतो आपण, हे खालचा झाला ही उंची, एरिया कसा घेतो, ॲव्हरेज ऑफ पॅरलल साईड इंटू डिस्टन्स बिटवीन देम, ॲव्हरेज ऑफ पॅरलल साईड इंटू डिस्टन्स बिटवीन देम. म्हणजे हा कॉर्डिनेट काहीतरी असेल, हा कॉर्डिनेट काहीतरी असेल, असे समजा हा उभा X असेल, हा उभा Y असेल. मी काय करणार, X + Y डिवाइड बाय 2 इंटू H, हा H असेल समजा आडवंतर या दोघांमधलं, तर हा तर झाला आपला त्याचा एरिया, हा झाला या इन्फ्लुएन्स लाईन डायग्रामचा एरिया. तो एरिया इंटू काय करायची, UDL जेवढी असेल ना, UDL 30ची आहे समजा, 30 करून टाका, तुम्हाला काय भेटून जाईल, इथली रिॲक्शन भेटून जाईल. क्लिअर आहे का. सो ही जे काही आहे ना या ट्रॅपोजॉइडलचा एरिया घ्यायचा आणि या एरियाला मल्टिप्लाय करून द्यायचं UDLच्या व्हॅल्यूने, तुम्हाला रिॲक्शन भेटून जाईल. मग पॉईंट लोड असतील रिॲक्शन सगळ्यांमुळे असं करायचं आणि तुम्हाला रिॲक्शन भेटून जाईल. चला हे झालं. दुसरी महत्त्वाची बात, तुम्हाला मी काय बोललो आहे की जर समजा आपला हा बीम आहे आणि मला काय म्हणतात की या बीमवरती जे ना या काहीतरी एक गर्डर आहे, काहीतरी एक ब्रिज आहे, याच्यावरती ना 6 मीटर लांबीची एक गाडी जाते, 6 मीटर लांबीची एक गाडी जाते. तो 6 मीटर गाडीची लांबी जाते म्हणजे आपण काय म्हणूया एक UDL त्याच्यावरती जाते, याची लांबी किती आहे, 6 मीटर आहे. तर UDL याच्यावरती जाते. आता मला काय म्हणतात ते की तुम्ही लेफ्ट सपोर्टपासून 4 मीटर, हे टोटल स्पान जो आहे ना समजा 20 मीटरचा आहे, मला म्हणतात ते की लेफ्ट सपोर्टपासून 4 मीटरच्या अंतरावरती शेअर फोर्स डायग्राम जे आहे ना, म्हणजे शेअर फोर्स किती येतो तो काढून दाखवा. लेफ्टपासून 4 मीटर अंतरावरती शेअर फोर्स किती येतो ना ते काढून दाखवा. मॅक्झिमम शेअर फोर्स किती येतो काढून दाखवा. तर तुम्हाला मॅक्झिमम विचारत असेल ना तर काय करायचं माहिती का, UDLला उचलायचं आणि 6 मीटरची गाडी आहे ना, ते गाडीला बरोबर जस्ट राईटला टाकायचं, राईट. 6 मीटरला उचलायचं आणि जस्ट लेफ्टला टाकायचं. जर तुम्हाला शेअर फोर्स मॅक्झिमम पॉझिटिव्ह शेअर फोर्स मॅक्झिमम काढायचं असेल, पॉझिटिव्ह मॅक्झिमम शेअर फोर्स काढायचा असेल तर त्याला या पॉईंटच्या अलीकडे ठेवायचा पूर्ण UDLला. आणि जर तुम्हाला मॅक्झिमम निगेटिव्ह शेअर फोर्स काढायचा असेल तर या पॉईंटला इकडे ठेवायचं. डिपेंड करतं. जर तुम्हाला मॅक्झिमम पॉझिटिव्ह शेअर फोर्स पाहिजे असेल तर याच्या इकडे ठेवा, आणि जर तुम्हाला मॅक्झिमम निगेटिव्ह शेअर फोर्स पाहिजे असेल तर याच्या इकडे 6 मीटरचं UDL ठेवा. आणि बस मग ठेवली का, याची तुम्हाला डायग्राम बनवते. ते कशी डायग्राम असते आपली, ही डायग्राम आहे. तर मग इकडे जर तुम्ही ठेवलं तर हा वाला एरिया आपला कामाचा, याचा एरिया काढा, हा एरिया येईल काहीतरी निगेटिव्हमध्ये, याला UDLने मल्टिप्लाय करून टाका, तर तुम्हाला मॅक्झिमम निगेटिव्ह शेअर फोर्स भेटून जाईल. जर तुम्ही इकडे टाकला असता तर इकडचं येऊन जाईल, बरोबर. पण त्यांनी जर का समजा मॅक्झिमम मिनिमम म्हटलेलं नाही आहे, फक्त म्हटलेले काय बरं का, त्यांनी म्हटलेले की तुम्ही पर्टिक्युलर पॉईंटला, मग तुम्ही काय करणार, सिम्पल आहे, या पॉईंटला काढायला लावलेत ना, तो जेवढी UDL असेल ना, हावाला एंड आणि हावाला एंड, या पूर्ण UDLचा हावाला एरिया घ्यायचा, हा एरिया आणि इथली UDL घ्यायची. फॉर एक्झाम्पल आपण याला सॉल्व करून बघूया. आता ही आयडिया जनरल आयडिया तुम्हाला मी देऊन दिली. आता आपण एक्झाम्पल घेऊ. हे काय असतं रे, चला बघा बरं. आता
चला, असा प्रश्न तुम्हाला विचारणार आहे MPSC. ठीक आहे. तो काय विचारेल बरं का, रिॲक्शन. आपण रिॲक्शन तर दुसऱ्या पद्धतीनेच काढून टाकतो, त्याचा काही विषय नाही जे. तो आपल्याकडे आहे ना, समेशन ऑफ f(x) f(y), त्याच्या पद्धतीने उत्तर तर ॲक्युरेट काढता येईल आपल्याला, पण ILDने काढायचं. आता डिटरमाइन द मॅग्निट्यूड ऑफ RA अँड RB. चला बरं काढा. पहिले मी RA काढायला जातो. RAची ILD कशी बनेल, हे असेल 1, बरोबर. चला, चला मला सांगा, हा कॉर्डिनेट 1 आहे, हा कॉर्डिनेट किती असेल रे? बघा बरं, सिमिलरिटी ट्रँगल कसं वापरतात तुम्ही. तर हा 0 आहे ना इथून, तर 3 आणि 3 6 आणि 4 10. जर मी 10 मीटर गेलो तर 10 मीटरवरती कॉर्डिनेट मला 1 सापडतो आहे. इथून सुरुवात करतो मी, हां बघा. सो 10 मीटर जर मी गेलो तर मला कॉर्डिनेट 1 सापडतो आहे, राईट. जर मी इथून इथपर्यंत गेलो समजा 8 मीटरवरती, किती आहे, हां 8 मीटर. जर 8 मीटरवरती गेलो तर कॉर्डिनेट मला काय सापडणार, 8/10, हा 0.8. सेम इथं, इकडे या, इथं कॉर्डिनेट काय असेल बरं का, तर 6/10. 6/10 म्हणजे किती, 0.6, राईट. इथं किती असेल, 0.3. हा किती असेल, 0. हे काढता येईल का तुम्हाला, हे कॉर्डिनेट येतील का रे? चला मग आता रिॲक्शन काढा. तो रिॲक्शन आपल्याला काढायची RA. हे सगळ्या, ही ILD कशाची आहे, ही ILD आहे RAची. सो देअरफॉर RA इज इक्वल टू, आता बघा इथं विचार करा, काय काय दिसायला भेटते बरं का आपल्याला जर बघायला गेला तर लोड बघा, एक्सटर्नल लोड इंटू कॉर्डिनेट करतो आपण. एक्सटर्नल लोड किती आहे, 100 इंटू 0.8 प्लस, हे किती होतं रे, हा 50 प्लस 50 इंटू 0.6 प्लस 200 इंटू 0.3. ही आली रिॲक्शन RA. बोला किती आली रिॲक्शन RA? रिॲक्शन RA किती आली सांगा रे? शंभर इंटू 0.8 म्हणजे 80. हे 30, 80 आणि 30, सो 80 आणि 30 110 झाले. आणि इथं किती आहे, 200 गुणिले 3, तर 200 आणि सो 160 किती येते, 190 येते का, 170. तो 170 आलं, रिॲक्शन 170 आली. सेम इकडची पण काढता येईल, इकडची काढा. हे 1 असतं, हे किती असणार, सोपं आहे. हे 10चा आहे ना, हा इकडे 3 सोडून टाकला तर इथे किती उरत आहेत, 4 7, 0.7 असेल. हा किती असेल, हा 0.4 असेल. हा किती असेल, हा 0.2 असेल. इथं काढता यायला पाहिजे आपल्याला. तर झालं का, हा 0.7, हा 0.4, 0.7, हा 1. मग आता काढा, 100 इंटू 0.2 RB काढायचा आहे, मी RB काढतो आहे. RB इज इक्वल टू 100 इंटू 0.2 प्लस 50 इंटू 0.4 प्लस 200 इंटू 0.7. बोला किती येते रे RB? 180 अपवर्ड. ओके, तो 180 RA झाला, RB झाला, अपवर्ड लागतील दोघं. झालं. मग तुम्हाला रिॲक्शनबद्दल काही डाऊट उरत नाही. चला पुढच्या एक्झाम्पलवरती जाऊ तरी. हां, आता म्हणलेलं आहे, अ बीम ऑफ द स्पॅन 4 मीटर सिम्पली सपोर्टेड ॲट द एंड इज लोडेड विथ अ UDL ॲज शोन इन फिगर 6.2.2. फाइंड द रिॲक्शन. ठीक आहे, चला. आता जर बघायला गेलो आपण तर लक्षामध्ये काय येईल बरं का, त्याला आता मला रिॲक्शन काय फाइंड आउट करायची, फाइंड द रिॲक्शन. मी आता पहिले RA फाइंड आउट करतो. यात झालं 1, ठीक. तर 1 झाला. आता विचार करा, तुम्हाला कोणते पॉईंट लागतील, ज्याच्यावरती UDL टाकलेले आहे ते सगळे पॉईंट लागतील. काढा. आता तुम्ही मला सांगा, हा जर 1 असेल तर हा कॉर्डिनेट किती येईल रे, हा सांगा बरं का. हा येईल टोटल किती आहे, टोटल जर बघायला गेला तर 4 आहे. सो 4 आहे ना, म्हणजे 4 मीटर चालल्यावरती 1 दिसायला भेटतोय. तर 3 मीटर चालल्यावरती किती असेल रे, 3/4. हा किती असेल, तो हा असेल 1/4. बरोबर आहे का, चेक करा.
तर 4 मीटर चालल्यावरती 1, तर 3 मीटर चालल्यावरती 3/4 ना, 3/4 आणि हे 1/4. तर मग काढावर कॅल्क्युलेशन. आता मला काय करावं लागेल, UDL आहे तो आपल्याला एरिया घ्यावा लागेल. हा पुरा एरिया कसा घेतो मी, पॅरलल साईडची ॲव्हरेज घ्यायची, 3/4 प्लस 1/4 डिवाइड बाय 2, ही झाली ॲव्हरेज इंटू हाईट, या पॅरलल साईडमधलं अंतर किती आहे बरं काय हे दिले त्यांनी 2, ते असेल 2 इंटू 2 करा. राईट, दुसरा कोणताच लोड नाही, त्यामुळे रिॲक्शन RA येऊन जाईल डायरेक्ट. रिॲक्शन RA इज इक्वल टू हे वाला. मग किती लिहि, हे झाले 3 आणि 3 4, 4/4 झाले, हे किती झाले 1, 1/2, 1/2 कटला. उत्तर किती येईल याचं रे, याचं उत्तर किती येईल. आता गंमत बघा, हे झालं आपलं कॉर्डिनेट, याला इंटू करावं लागेल अजून. इंटू काय करावं लागेल, UDL, वरची UDL किती आहे तेव्हा अजून उत्तर येईल ना, ते 30 आहे, त्याला मल्टिप्लाय करावं लागेल मला 30ने. चला सांगा उत्तर किती आलं, रिॲक्शन किती येईल रे RAची. तो 4/4, 1/2, 2 कटला, 30 किती येईल 30. तर 30 किलो न्यूटनची रिॲक्शन येते, 30 किलो न्यूटनची रिॲक्शन येते. चला आता RB काढा, चेक करा बरोबर आहे का. आपल्या वेगळ्या पद्धतीने काढून बघा, आपल्या वेगळ्या पद्धतीने काढून बघा 30च येते का. आता आपण जाऊ RBसाठी. हा एरिया मला लागणार आहे, त्यासाठी मला कॉर्डिनेट लागतील. हा कॉर्डिनेट 1 आहे, हा किती असेल इकडून, हा असेल 3/4, हा किती असेल 1/4, सेम येणार आहे. राईट, सेम येणार आहे. तुम्ही काय करणार, 1/4 प्लस 3/4 डिवाइड बाय 2, ही झाली ॲव्हरेज इंटू दोघांमधलं अंतर 2 इंटू UDL वरची 30. तर उत्तर किती येणार आहे, हे पण 30च येणार आहे. आलं, तो आपलं जे काही आहे RB पण किती येतं आहे, 30 किलो न्यूटन आहे. चेक करा, साधं भाव चेक करून बघा. 30 गुणिले 2 किती आलं, 30 दुने 60. तो 60चं जर का तुम्ही मध्ये लावलं बरोबर सेंटरमध्ये सिमेट्रिकल आहे, इकडून 30 लागेल आणि इकडून 30 लागेल. सो बरोबर आली का रिॲक्शन, 30-30. क्लिअर झालं आहे बागेश्वरी, कुलदीप, क्लिअर आहे रे. हां चला आता हे करा. आता हे वालं म्हटलेलं रिॲक्शन काढा, काही लागत नाही. RA काढायला जाणार, RAची रिॲक्शन अशी येऊन जाणार, हा 1 असेल, हा 0 असेल. मला पॉईंट कोणते लागतात, हा वाला पॉईंट लागेल, पुन्हा हा लागेल, हा पॉईंट हा पण लागेल. मग कॉर्डिनेट किती येतात काढून टाका. इथे किती असेल, हे झाले तर 3 9, तर 9ला जाऊन 1 होतं आहे, 9ला जाऊन 1 होत असेल तर 5ला जाऊन किती येईल, 5/9. हा 5/9 असेल. राईट, हा किती असेल बरं का, सॉरी 1 मिनटं, 6 आणि 5 11 आहेत नाही, 11. तो 11ला गेल्यानंतर 1 होतं आहे, 11ला गेल्यावरती 1 होतं आहे, तर 5वरती गेल्यावरती किती येईल, 5/11. 5/11 आणि ते किती येईल, 3/11. कॉर्डिनेट आले का तुमचे बघा. तर आता आपण काय करणार, RA काढायचं मला. सो RA इज इक्वल टू, हा एरिया लागेल मला UDLचा पुरा. एरिया कसा घेतो मी ट्रॅपोझॉइडलचा, 1 प्लस 5/11 याचा ॲव्हरेज घेतला इंटू त्यांच्यामधलं अंतर किती आहे 6 इंटू UDL किती वरची 30 प्लस अजून पॉईंट लोड पण आहे, पॉईंट लोड किती 50 इंटू 3/11, 50 इंटू 3/11. सांगा बरं का RA किती येतोय. RA ॲक्युरेट काढून दाखवा. कॉर्डिनेट बघा, 1 प्लस 5/11 डिवाइड बाय 2 ॲव्हरेज इंटू लेंथ किती आहे 6 मीटर दोघांमधली इंटू 30 केला, प्लस 50 इंटू त्याच्या करस्पॉन्डिंग कॉर्डिनेट 3/11. सो 50. चला सांगा बरं किती येते रे, 144.55 किलो न्यूटन. राईट, सो RA इज इक्वल टू 144.55 किलो न्यूटन अपवर्ड. राईट, अपवर्ड बाण दाखवून द्यायचा. चला इकडचा काढा पटकन. तुम्हाला परीक्षेमध्ये ते कॉर्डिनेटच विचारतील बघा, डायग्राम विचारतील, RBची ILD सांगा आणि त्याची कॉर्डिनेट सिम्पली. हे किती असेल 1, 11 इकडून 11 चालल्यावरती 1 येतो आहे, मग हे किती येईल बरं का याचा कॉर्डिनेट. किती चालतो आहे मी 8 चालतो आहे, तर 8/11 हा पण लागेल मला, हा येईल 6/11. ठीक, तर मला हवाला हे लागेल इकडचा पोर्शन, तो काय येईल आता चला सांगा बरं. RB इज इक्वल टू, आता काही ट्रॅपोझॉइडल नाही, आता त्रिकोण येतो आहे, त्रिकोणाचा एरिया काढता येतो आपल्याला. 1/2 इंटू बेस किती इथून तिथपर्यंत 6 इंटू हाईट किती, हाईट आहे 6/11. हा झाला एरिया इंटू
एरिया इंटू काय करतात तुम्ही वरून येणारी UDL 30 प्लस 8/11 याचा कॉर्डिनेट 8/11 इंटू करस्पॉन्डिंग लोड आहे 50. चला सांगा किती येईल. तुम्ही त्या ट्रॅपोजॉइडनं काढलं तरी चाललं असतं. इकडे काय उंची असली 0, इथं समथिंग कसं काढत तेच म्हणतात ना ते. किती येते सांगा. 85.45 येते का बघा. तर 85.45 तुम्हाला क्लिअर होते रिॲक्शनबद्दल सरळ क्लिअर होत आहे. चला आता पुढं काय विचारलं आहे बघा. हावाला क्वेश्चन MPSCने विचारलेला आहे. जुना आहे, प्रश्न जवळजवळ 2016 विचारला आहे कधीतरी. काय म्हटलं बघा. 2 व्हील लोड 80 किलो न्यूटन 200 किलो न्यूटन. ठीक आहे. तो एक व्हील आहे, हा एक व्हील आहे. याचं वजन आहे 80 किलो न्यूटन, याचं आहे समजा 200 किलो न्यूटन. राईट. स्पेस 2 मीटर अपार्ट, मूव ऑन द गर्डर. स्पेस 16 मीटर. दोघांमधलं अंतर किती आहे? 16 मीटर. राईट. तो 16 मीटर आहे. इथं एक चाक आहे, इथं एक चाक आहे. नाही 1 मिनटं. स्पेस 2 मीटर. दोघांमधलं अंतर किती आहे? तो इथं एक चाक आहे, इथं एक चाक आहे. दोघांमधलं अंतर 2 मीटर आहे. राईट. इकडे 80 किलो न्यूटन, इथं आहे 200 किलो न्यूटन. राईट. आता पॉईंट लोड सारखे ॲड करतील ते चाकं. आणि म्हणले की ना टोटल स्पान किती आहे? 16 मीटरचा. फाइंड द मॅक्झिमम पॉझिटिव्ह अँड निगेटिव्ह शेअर फोर्स ॲट द सेक्शन ऑफ 4 मीटर फ्रॉम द लेफ्ट एंड. ॲनी व्हील लोड कॅन लीड टू इच अदर. तुम्हाला पटेल ते व्हील लोड मागे पुढे ठेवा आणि मॅक्झिमम शेअर फोर्स किती येईल ते काढून दाखवा असं म्हणलेलं आहे. तो प्रश्न काय कळतो आहे बघा. 16 मीटरचं गर्डर आहे, हा 16 मीटरचा. मला म्हटलेले फाइंड द मॅक्झिमम पॉझिटिव्ह मॅक्झिमम 4 मीटर फ्रॉम द लेफ्ट एंड, म्हणजे इथून इथपर्यंत 4 मीटर. हा अंतर किती आहे? 4 मीटरचे. हा C पॉईंट आहे आपला, यांच्यामधलं अंतर आहे 4 मीटर समजा. ठीक आहे. इथं मला फाइंड आउट करायचं आहे. आता विचार करा, तुम्हाला मॅक्झिमम जर का पॉझिटिव्ह शेअर फोर्स काढायचा असेल तर मॅक्झिमम पॉझिटिव्ह आणि मॅक्झिमम निगेटिव्ह शेअर फोर्स आपल्याला काढता येतो. आता कशा पद्धतीने काढायचं बरं का, विचार करा. आपण काय करणार, आपण काय करतो, आपण एकदा काय करायचं, 200 चाकं बघा, चाकं तुम्ही कुठे पण ठेवू शकतात मागे पुढे. राईट ना, मागे पुढे कुठे पण ठेवा. मग तुम्हाला 4-5 कंडिशन काढावे लागतील. पहिले काय करावं लागेल, 80 वाला चाक इथं ठेवा, 200 वाला इथं ठेवा. राईट. पुन्हा 200 वाला इथं ठेवा, 80 वाला इथं ठेवा. पुन्हा इकडे या, इकडे 80 वाला ठेवा, निगेटिव्ह पॉझिटिव्ह असं काढावं लागेल. मग मी काय करतो एकदा माहिती आहे का, तर मी काय करतो बरं. सो मॅक्झिमम पॉझिटिव्ह शेअर फोर्स काढतो, मॅक्झिमम निगेटिव्ह शेअर फोर्स काढतो. पॉझिटिव्ह काढण्यासाठी तुम्हाला काय सांगितलं मी, पॉझिटिव्ह काढण्यासाठी काय बोललो आहे की जे चाकं आहेत ना, तो चाक त्याच्यापैकी मोठावाला चाक इथं ठेवायचा, म्हणजे 200 इथं ठेवलं बरोबर 4 मीटरवरती. आणि 2 मीटरचं अंतर सोडून स्पेस दोघांमधलं 2 मीटर आहे ना, इथं ठेवणार मी 80. जर मी अशी चाकं जर ठेवले तर मला मॅक्झिमम पॉझिटिव्ह शेअर फोर्स भेटेल. जर मी ज्या सेक्शनवरती काढा लावलं आहे तिथं जर का मी समजा 200 वालं आणि त्याच्या जस्ट राईटला 80 वाला असं जर का चाक ठेवलं ना, तर मला मॅक्झिमम पॉझिटिव्ह भेटेल. करून बघा. तुम्ही म्हटलं की इकडे 80 ठेवून इकडे 200 ठेवू, करून बघा, तुम्हाला कमी सापडेल तो. पण असं ठेवलं तर मॅक्झिमम सापडेल. मग आता मला एक सांगा, याची डायग्राम जर बनवली तर कशी येईल. सो मॅक्झिमम पॉझिटिव्ह शेअर फोर्स काढतोय आपण. हां, हिरवा पेन घेतो. हा C पॉईंट होता, इकडे होतं हे 4 मीटर. इकडे 4 असेल तर इकडचं किती उरेल रे, हे 12 उरेल. बरोबर. हां, आता मला सांगा हा कॉर्डिनेट किती येईल बरं खालचा, हा खालचा कॉर्डिनेट किती येईल रे बघा बरं. किती येईल तो, A/L. A/L म्हणजे काय, 4/16. 4/16 म्हणजे काय, 1/4. हा 1/4 येईल. आणि एकामधून 1/4 मायनस करा आणि इथं ठेवा, कारण की टोटल हाईट किती 1 असते. एकामधून मायनस करा, किंवा तुम्हाला माहिती हा इकडे 12 आहे, 12/16 करा. 12/16 म्हणजे काय, तो 4 त्रिक 12, 4 चौक 16, 3/4 येईल. हे क्लिअर आहे का कॉर्डिनेट तुम्हाला. हा इथला कॉर्डिनेट झाला. तर 200च्या खालचे 2 कॉर्डिनेट दिसायला भेटतात. इकडे या अलीकडं, अलीकडं. राईट. पण तुम्हाला पॉझिटिव्ह पाहिजे असेल तर हा खालचा कॉर्डिनेट आपला काही कामाचा नाही, आपल्याला वरचाच घ्यावा लागेल, पॉझिटिव्ह घ्यावा लागेल, कारण की पॉझिटिव्ह डायग्राम वरती आहे. आता इथला कॉर्डिनेट तुम्ही मला सांगा बरं का, कोणता किती असेल याचा खालचा. इथं 2 मीटर अंतर आहे. हे 4 इकडे झालं, हे 2 इकडे झालं, इकडे किती उरेल मग, जर 6 झाले तिकडे 10 उरेल. तर इथून इथपर्यंत चालल्यावरती 12 होतं आहे, इथून इथपर्यंत चालल्यावरती 12 होतं, इथून चालल्यावरती 12 होते. तर 12ला 3/4 येतोय. तर याला किती येईल सांगा मला, हवाला कॉर्डिनेट इथे किती असेल. 12 मीटर चालल्यावरती कॉर्डिनेट सापडतोय 3/4. तर 14 मीटर चालल्यावर तर 12 मीटर, तर 10 मीटर चालल्यावरती किती सापडेल, इथं कॉर्डिनेट किती येईल. सांगा रे किती येते हा कॉर्डिनेट.
0.625. पॉईंटमध्ये काढलं आहे 0.625 समजा. ठीक, चला मग मॅक्झिमम पॉझिटिव्ह शेअर फोर्स इज इक्वल टू मॅक्झिमम पॉझिटिव्ह शेअर फोर्स इज इक्वल टू काय येईल बरं का, हा 200 इंटू त्याचा कॉर्डिनेट कोणता खालचा थोडी गेली मी, खालचं म्हणजे निगेटिव्ह साईड आली, आपल्याला मॅक्झिमम पॉझिटिव्ह पाहिजे. तर 200 इंटू त्याचा कॉर्डिनेट काय आला 3/4 प्लस 200 इंटू 3/4 प्लस 80 इंटू 0.625. चला सांगा बरं उत्तर किती येते, चेक करा तुम्ही. मॅक्झिमम शेअर फोर्स किती येते, किती येते मॅक्झिमम पॉझिटिव्ह शेअर फोर्स. कोऑर्डिनेट बरोबर काढला का तुम्ही. किती आहे येते उत्तर 200 किलोमीटर. राईट, 200 किलोमीटर येते का कुलदीप. हो. हां ठीक आहे, तर 200 आलं उत्तर. आता मला काढायचं मॅक्झिमम निगेटिव्ह शेअर फोर्स. मॅक्झिमम निगेटिव्ह शेअर फोर्स. राईट, तर मॅक्झिमम पॉझिटिव्ह तर काढून टाकला 200. राईट, आता निगेटिव्ह काढतो. निगेटिव्ह कसा काढेल मी, निगेटिव्ह काढण्यासाठी मी काय करतो, हा जो आपला गर्डर आहे, हा जो गर्डर आहे या 4 मीटर इथून तिथपर्यंत 4 मीटर आहे. आता मी 200चा इथं ठेवेल बरोबर 4 मीटरवरती, आणि 2 मीटर अपार्ट दोघांमधली स्पेसिंग 2 मीटर आहे ना, इकडे 80 ठेवेल. आता असं काढेल. तर मग बघा काढून सांगा मला, याची डायग्राम बनेल. या पॉईंटला काढायचे आपल्याला शेअर फोर्स. इकडचं काही घ्यायचं गरज नाही तुम्हाला. चला सांगा मला आता कॉर्डिनेट कसे येतील. हा खालचा किती येईल 4/16. 4/16 म्हणजे 1/4. हा किती येईल रे, हे इथलं 2 अंतर होतं, इथून 4 नाही, तर इकडचं किती राहील 2. मग हे किती येईल बरं का सांगा. तुम्हाला माहिती आहे 4 घर चालल्यावरती 4/16 आहे. तो 4 घर चालल्यावरती 4/16 आहे. तर इथून इथपर्यंत 2 घर चालल्यावरती किती येईल व्हॅल्यू. 4 कटला 2 इकडे म्हणतो होता 1/8. हा 1/8, हा 1/4. मग चला काढा आता. सो तुम्हाला काय काढायचं आता, तुम्हाला काढायचं मॅक्झिमम निगेटिव्ह शेअर फोर्स. तर मॅक्झिमम निगेटिव्ह शेअर फोर्स किती येईल, तो येईल आपला 80 इंटू -1/8. खालचा कॉर्डिनेट मायनसमध्ये घ्यावा लागेल, प्लस 200 इंटू -1/4. चला सांगा बरं का किती उत्तर येते रे. मॅक्झिमम शेअर फोर्स, मॅक्झिमम निगेटिव्ह शेअर फोर्स किती येते. किती येते, हा झाला 10 -10. राईट, आणि इकडे किती येईल, हा -50. -10 आणि -50 -60 उत्तर पाहिजे मला. येते का -60 किलोन्यूटन. हो. ठीक आहे, झालं. मग तुम्हाला कळालं का हा प्रश्न आल्यावरती याला कसं सोडवायचं आहे. तर तुम्हाला जर ना त्यांनी प्रश्न कसा विचारला आहे बघून घ्या. 2 व्हील लोड्स 80 आणि 200, स्पेस दोघांमधलं अंतर 2 मीटरचं आहे म्हणे. तुम्ही त्याला गर्डरवरती टाका, 16 मीटरचा स्पान आहे गर्डरचा. मॅक्झिमम पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह शेअर फोर्स काढा ॲट सेक्शन. झालं, मग मॅक्झिमम पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह शेअर फोर्स काढून टाकलं. ओके, असं पण पुढे बघा. युनिफॉर्मली डिस्ट्रीब्युटेड लाईव्ह लोड ऑफ 60 किलोन्यूटन पर मीटर ऑफ द लेंथ 5 मीटर मूव ऑन द गर्डर ऑफ स्पान 16 मीटर. फाइंड द मॅक्झिमम पॉझिटिव्ह अँड निगेटिव्ह शेअर फोर्स ॲट सेक्शन. काढता येईल का हे बघा बरं. आता इथे UDL टाकलेली बरं का. आता इथे डोकं बघा काय लावायचं आहे, पटकन एका झटक्यामध्ये काढून फेकू शकतात. युनिफॉर्मली डिस्ट्रीब्युटेड लाईव्ह लोड 60 किलोन्यूटन पर रनिंग मीटर, लेंथ आहे 5 मीटर, आणि गर्डरचा स्पान आहे 16 मीटर. हा 16 मीटर. राईट, आणि तुम्हाला काय दिलं आहे, जो UDL आहे त्या UDLची लेंथ दिली आहे 5 मीटरची, काहीतरी गाडी वगैरे असेल, आणि 7 किलोन्यूटन त्याची व्हॅल्यू आहे, आणि लेंथ आहे 5 मीटर. आणि कुठे लावायचे तुम्हाला, लावायचे 6 मीटर फ्रॉम लेफ्ट सपोर्ट. तो इथून इथपर्यंत 6 मीटर सोडून द्या. हा 6 मीटर. जर या 6 मीटरच्या पलीकडं जर मी UDL टाकून दिला, 6 मीटर बघा, 6 मीटर फ्रॉम लेफ्ट इथं जर का मी टाकला, हा 6 मीटरचा UDL जर मी इथं टाकून दिला असा, तर मला मॅक्झिमम शेअर फोर्स भेटून जाईल. जर मी समजा 6 मीटरवरती गेल्यानंतर अलीकडे जर 6 मीटरची UDL जर का टाकून दिली, पुरी अख्खी येऊन जाईल ती, तर मला काय भेटून जाईल, मला भेटून जाईल मॅक्झिमम निगेटिव्ह शेअर फोर्स. बरोबर केलं का, क्लिअर आहे काय सांगा. टोटल किती आहे 16, इथपर्यंत आहे 6
पलीकडे जर टाकला तर पॉझिटिव्ह भेटेल. मग सांगा मला तुम्ही डायग्राम कशी बनते. हा 6 होता, टोटल 6/16. 6/16. अलीकडे काय येईल बरं का, 12/16. राईट. आणि अजून मला हा कॉर्डिनेट पाहिजे इथला 6 वाला. किती येईल बरं का रे. जर समजा इथं 6 सोडून दिले, चुकते का माझ्याकडून बघा बरं. 16 आहेत ना ते, इकडे 6 गेले तर 10 उरेल. 10/16 येईल. 10/16 येईल आणि इकडचा 6/16 येईल. हा कॉर्डिनेट किती येईल बरं का. जर समजा तुम्ही 10 मीटर गेल्यावरती, तर इथून इथपर्यंत 10 मीटर गेल्यावरती 10/16 येतं आहे. तर तुम्ही मला सांगा आता इथे हे 6 मीटर आहे ना, 10 म्हणून 6 गेले 4, तिथे काय येईल बरं का रे. 4/10 येईल का. 10/16 हे 10/16. तर 10 मीटरवरती गेल्यावर 10/16 येतो आहे. राईट. तर तिकडून 4 मीटर आल्यावरती काय सापडेल. 10 घेतला 1/4 येईल. 1/4 बरोबर. मग चला काढा. एरिया काढावा लागेल तुम्हाला पॉझिटिव्ह काढण्यासाठी. याचा एरिया घ्या. एरिया कसा घेतो आपण. 4 बाय किती आहे 10/16 प्लस 1/4 याचा ॲव्हरेज इंटू हे स्पान किती आहे 6चा इंटू याच्यात UDL किती दिले त्यांनी 60ची इंटू 60. सांगा बरं का मला मॅक्झिमम शेअर फोर्स किती येते. काही चुकलं असेल माझ्याकडून तुम्ही दुरुस्त करा, पण तुम्हाला कन्सेप्ट तर माहिती आहे. तुम्हाला कन्सेप्ट माहिती आहे. हां किती 157.5. चुकतंय काहीतरी. म्हणजे मग काय आपलं जे काही डायग्राम बनवताना चुकली असेल. उत्तर मला जे पाहिजे होतं मॅक्झिमम शेअर फोर्सचं ते 140.625 पाहिजे होतं. हे बघा इथून इथपर्यंत मी 6 सोडून दिलेला आहे. इकडे 10 उरणार आहे. जर इकडे 10 उरत असेल तर B/L म्हणजे हा झाला 10/16. राईट. आणि इकडे 6 मीटरचं हे टाकलेलं मी UDL. तर 10/16 इथं 10 होताच, 10पैकी 6 खर्च झाला. तिथे काय येईल बरं का. इथं उरणार आहे आपला 4. तो 4 इथं 4 उरणार. इकडून मी जाणार. तर मी काय बोललो तुम्हाला 10/16 जी आहे ही 10 वाल्याची किंमत आहे. तर 4 वाल्याची किंमत किती येईल. हा 10 कटला, हा 4 कटला, 4 इकडे गेला तर 1/4. हा 1/4 आहे. 10/16 किंवा म्हणजे 5/8 म्हणू. स्पान 16चा जे ना 5/16 काय देत आहेत. ओके 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 1 मिनिट. ओके याचं 5 मीटर आहे म्हणून चुकतं आहे आपलं. हे बघा लेंथ 5 मीटर UDL. 5 मीटर. म्हणजे लेंथ जर का 5 मीटर असेल तर मी ते 5 लिहिणार. मग जर मी 5 लिहा 10 कट झाला 5/16 येईल. हे 5/16 असेल. हे 5/16 असेल. हा कॉर्डिनेट 5/16 असेल. हा 5/16 असेल तर करा मग आता. हा झाला 5/8 अधिक 5/16 किंवा इथं 10/16 राहू द्या. 10/16 अधिक 5/16 डिवाइड बाय काय बरं का. डिवाइड बाय यांचा ॲव्हरेज म्हणजे 2 इंटू लेंथ आहे 5 इंटू हे आहे 60. करा बरं उत्तर मॅक्झिमम शेअर फोर्स किती येते. हा 16 हा 15/16 किती येते करा. 15/16 डिवाइड बाय 2 इंटू 5 इंटू 60. उत्तर एवढं यायला पाहिजे 140.625. हो. ठीक आहे. अशा पण आणि उलटं टाका. आता उलटं टाकून काढून घेऊ. तो इथून इथपर्यंत 6 मीटरवर म्हटलं होतं. तर 6 मीटर जर टाकली तर 5 मीटरपर्यंत इकडे येईल. इथे 1 मीटर सुटून जाईल तेवढा. राईट. आता निगेटिव्ह काढायची. डायग्राम अशी बनणार होती. आपल्याला लागणार किती एवढी लागणार फक्त. याचा एरिया काढा आणि त्याला मल्टिप्लाय 60ने करा. मग हा किती असेल. इथून इथपर्यंत 6 होता तो हा येईल 6/16. 6/16 तर 6ला आहे 6/16. राईट. तर हा इथून तिथपर्यंत किती 1च आहे. 1ला किती असेल 6 कट 1/16. हा 1/16 रे. 6/16 1/16. याचा ॲव्हरेज काढून टाका. 1/16 प्लस 6/16 डिवाइड बाय 2 इंटू लेंथ 5 इंटू UDL 60. बोला किती येते रे सांगा उत्तर. हे यायला पाहिजे मायनस 65.62. 62.625 येते का.
चेक करा. 1/16 + 6/16 / 2 × 5 × 60. याचं उत्तर -62 पॉईंट. आता इथं मायनस मायनस कॉर्डिनेट घ्यायला पाहिजे. ठीक आहे, हे मायनस मायनस कॉर्डिनेट घ्यायला पाहिजे. खालचे येत नाही तो मायनस मायनस घ्यायला पाहिजे. त्याचा काही एवढा फरक पडत बी नाही. मायनस साईड तुम्ही कॉमन बी काढले तरी पण तो -62.625 उत्तर येणार आहे. या अशा पण उत्तर आपण सॉल्व करत असतो. ते बघा बरं. फॉर गर्डर 20 मीटर स्पान फाइंड द मॅक्झिमम शेअर फोर्स ॲट 7 मीटर फ्रॉम लेफ्ट एंड UDL 60 हॅव्हिंग स्पान 5 मीटर. UDLची हे पण दिलेले. तर मला तुम्ही एका मिनिटात जर काढून देत असणार तर काढून दाखवा पटकन. मी थांबून घेतो. मग मॅक्झिमम मला फक्त मॅक्झिमम पॉझिटिव्ह शेअर फोर्स काढून दाखवा. मला मॅक्झिमम निगेटिव्ह नका काढून दाखवा, फक्त पॉझिटिव्ह काढून दाखवा बस. 5 मीटरचा टाका. काढा बरं. हा इकडचा कॉर्डिनेट किती असेल? 7/20. इकडचा किती असेल? 13/20. राईट. UDL टाकतो मी अलीकडं. 13/20. इथून किती उरतो आहे तो? 13. तर मग 13ला दिसायला भेटते मला 13/20. 13/20. राईट. 13ला 13/20 आहे. तर तुम्ही मला सांगा इथं कितीचं आहे ते UDL? 5ची. तर UDL जर इथून 5ची जर टाकत असेल मी, ते कॉर्डिनेट किती? 5/13 यायला पाहिजे. 5/13 का? नाही 5/13 नाही ना. इकडे 5 जर खर्च झाले तर तिकडे 8 उरतील. 8/13 राहील रे. बरोबर. सांगा बरं किती ते? 13/20 अधिक 8/13. बरोबर काढतो का मी? चेक करा रे. 8/20 असेल. 8/20 असेल. हे बघा, 13 घर चालत गेलो तर 13/20. तर 8 घर चालत गेलो, कारण की ते 5 UDL सोडावे लागेल ना. इकडून 8 घर चालत गेलो तर 8/20 येईल. मग ते किती येईल? 8/20 येईल. मग मला सांगा 13/20 + 8/20 / 2 इंटू UDLची लेंथ किती आहे? 5 मीटर. वरून किती आहे बरं का? 60. सांगा बरं किती येते? हे तुम्हाला कळालं का आता? सांगा कन्सेप्ट. 157.5 येते. 157.5 येते का? बरोबर, 157.5. सो 157.5 आणि निगेटिव्ह जी येते ती लिहून घ्या तुम्ही. 67.5 येते. राईट. -67.5 वगैरे येईल. अशा पद्धतीने आपण हे कॅल्क्युलेट केलेलं आहे. इथं आपण थांबून घेऊया. उरलेला पोर्शन आपण मागे हे करू. मागचं जे काही शिकलेलं आहोत आता याच्या मागे त्याची रिव्हिजन पण करू. मुल्यर ब्रेसलॉव प्रिन्सिपलला वाचायचं आणि प्रॅक्टिस करा. तुम्हाला जर काय थोडं आता विसर पडणारच आहे, मी उद्या अजून नवीन सांगून देईल. ठीक आहे. थांबून जातो इथं.